परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं गणेशं मंगलायनं मंगलमूर्ती मोरया। जो सकळ विद्यांचा दाता आहे, जो साक्षात तत्वस्वरूप आहे, ज्याचा गौरव सर्व उपनिषदांनी ब्रह्म म्हणून केलेला आहे, ज्याच्या ठाई उत्पत्ती स्थिती आणि लय मावून जातात, ज्याच्यातून सृष्टीची निर्मिती होते, सृष्टीची धारणा ज्याच्यामुळे होते, सृष्टीचा प्रलय झालेला ज्याच्यामध्ये पुन्हा मिसळून जातो आणि एका अंशानं आपल्या अनंत ब्रह्मांड जो धारण करतो, त्या ओंकार रूप श्री गणेशाला आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करण्यासाठी या गणेश चतुर्थीच्या अत्यंत मंगलदायी, अत्यंत पावन आणि अत्यंत आनंददायी दिवशी सश्रद्ध अंतःकरणानं या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त भगिनी आणि बांधव, गेले 8 दिवस आपण अथर्वशीर्ष समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय, अभ्यास करायचा प्रयत्न करतोय. या थोडक्या अभ्यासामधून आपल्या असं लक्षात आलं असेल की गणेशाचं स्वरूप किती व्यापक आहे आणि हे रूप यथार्थ जर समजावून घ्यायचं असेल तर ते खरोखर किती अवघड आहे. त्याची उपासना, त्याच्या अभ्यासाची बैठक, त्याच्या मागे असलेलं तत्वचिंतन, त्यासाठी आवश्यक असलेली शुद्धता, हा सगळाच विषय किती अवघड आहे. आपल्या चित्ताला कुठे ना कुठेतरी ही जाणीव स्पर्शून गेलेली असणार. गेल्या 8 दिवसामध्ये आपण शांतीपाठाचा पहिल्यांदा प्रारंभ केला आणि तिथपासून या गणेश अथर्वशीर्षाला प्रारंभ केला. अथर्वशीर्षाचा अर्थ काय तोही आपण जाणून घेतला, उलगडून घेतला आणि आपल्याला असं लक्षात आलं की जिथे चंचलता चित्ताची मावळते, जिथे त्रिगुणात्मक सगळी प्रकृती मागे सरकते, ती नाहीशी होते, जिथे अविद्येचा नाश होतो, जिथे उपासनेमुळे, शुद्ध उपासनेमुळे आत्मविद्येची बैठक मानवाला प्राप्त होते आणि साधक सिद्धावस्थेकडे झेपावतो आणि मग अवघी चंचलता विराम पावल्यामुळे, नवे नवे नाहीशी झाल्यामुळे, एक वैचारिक दृढ बैठक प्राप्त झाल्यामुळे बुद्धीच्या मार्गाने, प्रज्ञाचक्षुच्या मार्गाने अद्वैताचा साक्षात लाभ हा उपासक किंवा साधक घेतो, त्याला म्हणायचं अथर्वशीर्ष. असा अर्थही आपण थोडका उलगडून पाहिला. मग शांतीपाठापासून आपण प्रारंभ केला आणि यातला एक एक खंड उलगडला आपल्याला ज्ञात आहे. आता हा कसा उलगडला हेही आपल्याला माहिती आहे, कारण जो पहिला अगदी खंड, कारण सुरुवातीला शांतीपाठाला, त्याच्यानंतर आपण स्वस्ती वाचन केलं आणि या स्वस्ती वाचनाचा भाव सुद्धा किती प्रगल्भ आहे, किती प्रौढ आहे हे आपण समजावून घेतलं आणि त्यानंतर एक एक खंड आपण उलगडत गेलो. त्यातला अगदी जो पहिला खंड आहे तो आधिदैवताचा खंड, पण आधिदैवताचं प्रतिपादन करणारा असा तो खंड आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे ऋतं वच्मी सत्यं वच्मी, हा स्वप्रतिज्ञात्मक असा दुसरा खंड आहे. तिसरा जो खंड आहे तो विघ्न रक्षण रूप म्हणून गजाननाची प्रार्थना केलेला, सर्व विघ्नापासून या गणेशानं माझं रक्षण करावं अशी प्रार्थना त्याच्यामध्ये असल्यामुळे विघ्न रक्षण रूप असा तो चौथा खंड आहे, तिसरा खंड. चौथा जो खंड आहे तो अध्यात्म प्रतिपादक खंड आहे. अध्यात्म रूप या गणेशाचं कसं आहे त्याचं विवरण त्याच्यामध्ये केलेलं आहे. पाचवा जो खंड आहे तो पुन्हा अधिदैवताचाच आहे, पण पहिला अधिदैवत प्रतिपादन करणार आहे आणि पाचवा जो आहे तो अधिदैवताचं वर्णन करणार आहे.
म्हणजे पहिला अधिदैवत प्रतिपादनात्मक आहे आणि पाचवा अधिदैवत वर्णनात्मक आहे, असा फरक आपल्या लक्षात आला असेल. सहावा जो आहे तो अध्यात्म प्रकाशक आहे. चौथा जसा अध्यात्म प्रतिपादक आहे तसा सहावा हा अध्यात्म प्रकाशक आहे. सातवा जो खंड आहे तो आपण काल जो अभ्यासला तो गणेश विद्येचा आहे. गणेश विद्या सा एषा गणेश विद्या, आणि ती कशी आहे? ओम गम हा त्यातला मूळ बीज मंत्र कसा आहे हे त्याच्यामध्ये विस्तारित स्वरूपानं उलगडून दाखवले. आणि म्हणून तो काय आहे तर गणेश विद्ये स्वरूप उलगडून दाखवणारा हा सातवा खंड आहे. आठवा जो आहे तो आपल्याला माहिती आहे तो गणेश गायत्री खंड आहे. गणेश गायत्री. आणि मग नववा जो खंड आहे गणेश गायत्री म्हणजे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तो कसा आहे त्याचंही विवरण आपण केलं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे नववा त्याला म्हणायचं ध्यानात्मक. गजाननाच्या म्हणजे एकदंतम चतुर्हस्तम पाशवंकुशधारिणम हे सगळं जे वर्णन केलं म्हणजे त्याचं ध्यान आपल्या नेत्रासमोर आणावं, आपल्या प्रज्ञाचक्षुसमोर आणावं. किंबहुना मूर्ती समोर नसली, नेत्र मिटले तरी त्याची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे यावी, म्हणून तो खंड जो आहे तो ध्यानात्मक आहे. तो नववा खंड आहे. आणि दहावा जो खंड आहे की ज्याच्यामध्ये वर नमो व्रातपतये नमो गणपतये नमः, तो वरद स्वरूप असा आहे. कारण त्याच्यामध्ये या गजाननाकडे प्रार्थना केली, स्वस्ती मंगल व्हावं असं काही मागितलेलं आहे. कारण तो कल्याणकारी आहे, तो साक्षात शिवाचा सुत आहे. आणि शंकर हा अवघ्या विश्वाचं कल्याण करणारा असल्यामुळे शम करोति इति शंकरः असा असल्यामुळे त्याचाही पुत्र तसाच आहे, असा एक त्याच्यामध्ये दडलेला भाव या ऋषींनी प्रगट केलेला आहे. आणि तो वरददायी स्वस्ती आम्हाला काही मंगल देणारा असा तो आहे. असे पहिले सगळे 10 खंड आम्ही उलगडून आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. हे प्रतिपादन करणंही क्लिष्ट आहे, प्रतिपादन करणंही अवघड आहे. त्यातल्या त्यात आपण सुलभ रीतीनं दृष्टांताच्या माध्यमातून गेलो म्हणून त्यातला काही आशय आपल्या चित्तामध्ये आलेला असेल, आपल्याला कळलेलंही असेल, शक्य आहे घडलं. आता त्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याच्या पुढे 3 खंड आहे. त्यातला 11वा जो खंड आहे तो उपासनात्मक खंड आहे. 11वा, 12वा आणि 13वा जो आहे जो एकत्र येतो म्हणून तो 12वा समजतात, किंवा काही जण 12वा आणि 13वा असं वेगळे समजतात. त्याला म्हणतात गणेश याग स्वरूप खंड. हा गणेश याग स्वरूप खंड आहे. तो 12वाही आहे आणि 13वाही आहे. आणि सगळ्यात शेवटचा, मग त्याला 13वा म्हणा किंवा 14वा म्हणा, तसा फारसा फरक पडत नाही, पण त्याचं रूप आहे ते एका अर्थाने फलस्वरूप आहे. असं या अथर्व शीर्षाचं स्थूल मानाने रूप आहे. 13 किंवा 14 खंड आहेत. म्हणजे गणेश होमाचे, गणेश यागाचे 2 स्वतंत्र खंड न मानता त्याचा एकच खंड मानला तर या अथर्व शीर्षाचे 13 खंड होतात. आणि गणेश यागाचे 2 खंड प्रतिपादित केले तर त्याचे 14 खंड होतात. 13 संख्या मानली तरी हरकत नाही, 14 संख्या मानली तरीही हरकत नाही. या सर्व पहिल्या 10 खंडामध्ये गणेशाचं रूप प्रामुख्यानं उलगडलेलं आहे. आणि ते रूप नुसतं रूप नाहीये, ते स्वरूप आहे. कारण शंकराचार्यांनी असं म्हटले, मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. सर्व मार्गांच्या पेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे असं आचार्य म्हणतात. ज्यांनी ज्ञानाचा सुद्धा गौरव गायला त्यांनी या भक्तीला एवढं प्राधान्य दिले. पण ती भक्ती म्हणजे काय, ती ज्ञानात्मकच आहे हे पुढे जाऊन सांगितले. स्वस्वरूपानुसंधानम, स्वस्वरूपाचं संधान कधीही न सुटणं. काल आपण ध्यानाचा विचार केला आणि त्याच्यामध्ये हा भाव मांडलेला होता की त्या भावाचा एक जो क्षण आहे त्याच्यामध्ये खंड न येता त्याला जोडून पुढचा तैलधारेसारखा पुढचा क्षण येणं आणि तितकाच उत्कट भाव त्याही पुढच्या क्षणामध्ये असणं, याला ध्यान म्हणतात. असं अशा स्वरूपाचं जे स्वरूपानुसंधान आहे ना, तिथे मग काय आहे, स्वानंद तेथे स्वरूप. हा आनंद, हा ब्रह्मानंद मनुष्यानंदापेक्षा किती पट असतो हेही आपण उलगडून पाहिलं. आणि आपल्या लक्षात आलं असेल की जसं समर्थ म्हणाले
अनुताप तेथे विरक्ती, भावार्थ तेथे भक्ती, निर्विषय तेथे मुक्ती आणि स्वानंद तेथे स्वरूप. हे स्वरूप कसं आहे ब्रह्मानंदाचं, मनुष्यानंदापेक्षा किती पट आहे त्याचाही उलगडा आपण केला. आणि मग या गजाननाचं जे स्वरूप आहे ते ऋषीजनांनी कोणत्या शब्दामध्ये गायलेलं आहे. कारण आपल्याकडे जे महत्वाचे शब्द आहेत ज्यामुळे तत्वज्ञानाचा गाभा आपल्याला प्रतीत होतो ते कोणते जर असतील तर त्यातला एक महत्वाचा शब्द म्हणजे ब्रह्म, दुसरा शब्द म्हणजे तत्व आणि तिसरा शब्द म्हणजे आत्मा. या तीन शब्दामध्ये मग याला तुम्ही आकार उकार मकार म्हटलं तरी चालेल. या तिन्ही पदांमध्ये आपल्या समग्र तत्वज्ञानाचं एका दृष्टीनं दर्शन आहे. कारण ब्रह्म हे आपलं अंतिम सत्य आहे. जो आत्मा आपण ज्याला प्रत्यगात्मा असं आपण म्हटले तो शेवटी परमात्म्यामध्ये मिसळणार आहे आणि म्हणून त्या आत्म्यालाही महत्व आहे. आणि आत्मा परमात्मा, प्रत्यगात्मा परमात्मा, पिंड आणि ब्रह्मांड किंवा ईश्वराचं स्वरूप किंवा ब्रह्म परब्रह्म हे कशाने उलगडायचं तर ते तत्वानी उलगडायचं. म्हणून त्या तत्वाचा सुद्धा शोधबोध घेणं आवश्यक आहे. म्हणून या तीन शब्दामध्ये एका दृष्टीनं आपल्या समग्र तत्वज्ञानाचं दर्शन आहे. हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि वैशिष्ट्य असं आहे की या गणपती अथर्व शीर्षामध्ये आपल्याला हा भाव व्यक्त करताना उलगडून असा दाखवलेला आहे की सर्वम खलविदम ब्रह्म अशी प्रतिज्ञा आहे उपनिषदांची. ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून हा साक्षात ओंकार रूप गणेश आहे असं म्हटलेलं आहे. त्वम साक्षात आत्मासी नित्यम असंही म्हटलेलं आहे. तू साक्षात तत्व आहेस, तत्वमसी हे महावाक्य आहे एका उपनिषदाचं, हेही आपण पाहिलेलं आहे. मग जी सगळी महावाक्य उपनिषदांनी प्रतिपादित केलेली आहेत ती कोणाला उद्देशून त्याचं प्रतिपादन आहे असा जर प्रश्न निर्माण केला तर त्याचं सरळ उत्तर असं आहे की ती ओंकार रूप गणेशाला, जो साक्षात ब्रह्मरूप आहे, जो परमात्मा रूप आहे, जो साक्षात तत्वरूप आहे, त्याला उद्देशूनच आपण ती सगळी प्रतिपादन केलेली रूप आहेत किंवा महावाक्य बोलली गेलेली आहेत असं त्याचा स्पष्ट अर्थ झाला. म्हणून ओंकाराचं किंवा गणेशाचं अनन्यसाधारण महत्व आहे. मग गणेशाचं पूजन आपण प्रत्येक गोष्टीच्या आरंभी का करतो? बाकी कोणत्या दैवतेला हा मान का बरं गेला नाही? केवळ गणेशाने हा मान का मिळवला? एक तर तो ओंकार रूप आहे आणि ओंकाराचं ध्यान अगोदर करावं असं सर्व शास्त्रांनी सांगितले. आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये त्याचं कारण उलगडून दाखवतो. त्याला दोन प्रधान कारण आहेत. एक कारण असं आहे की यज्ञ, दान आणि तप याच्यामध्ये समग्र मानवी जीवन सामावलेलं आहे असं भगवान श्रीकृष्णाने सांगितले आणि त्याला फार मोठा अर्थ आहे. यज्ञ म्हणजे होमकुंड करायचं आणि आहुती द्यायची असा अर्थ नाहीये. यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि विश्वात्मक यज्ञ हा सगळ्यात महत्वाचा. ब्रह्मयज्ञ आहे, देवयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे, मनुष्य यज्ञ, पितृयज्ञ आहे, पंचयज्ञ तर आपल्याकडे करायला सांगितलेले आहेतच. याच्यामध्ये अवघ्या विश्वाला स्पर्श आहे. त्याच्यामध्ये ज्ञानही आलं, त्याच्यामध्ये विज्ञानही आलं. आज जे म्हणतात ना प्रदूषण होऊ नये 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 म्हणून, एवढा सगळा जो आरडाओरडा चाललाय ना तो आमच्या यज्ञामध्ये समाविष्ट आहे. जिथे यज्ञ याग होतो तिथलं वातावरण शुद्ध राहतं हे पाश्चात्य विज्ञानाने सुद्धा आता मान्य केलेलं आहे. मग यज्ञामध्ये एवढा जर विश्वात्मक भाव असेल तर तो यज्ञ करावा असं भगवान श्रीकृष्णांनी वारंवार सांगितलेलं आहे. अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा. सगळं सृष्टीचं चक्र भगवंतांनी उलगडून दाखवलं. दान कसं द्यावं? कारण जर दान दिलं नाही, जे आपल्याला मिळाले त्याचा अंश आपण जर परत केला नाही तर सृष्टीची धारणाच होऊ शकणार नाही. आपण वृक्षाकडून जर काही घेतलं तर त्या वृक्षाला काही पुन्हा परत दिलं पाहिजे ना. एक वृक्ष तोडला तर 100 वृक्ष लावले पाहिजेत ना. हे दान आहे आणि ते अहैतुक म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रत्युपकार चित्तामध्ये धारण न करता द्यायचं. दीयते नुपकारिणे असे भगवंतांचे शब्द आहे. 17व्या अध्यायामध्ये सात्विक दानाचं स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे. हा भाव कशासाठी सांगितलाय?
त्याचा भाव, त्याच्यामधला अंतर्यामी जो रहस्याचा केंद्रबिंदू आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याच्याही पुढे जाऊन तप सांगितले आपल्याला. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप, हे सगळं कशासाठी सांगितलं? या सगळ्यामध्ये आपलं समग्र मानवी जीवन सामावलेलं आहे. ज्याला याचा अर्थ कळला ना, तो या निसर्गाचं संतुलन राखून धरतो. ज्याला याचा तो अर्थ कळला तो विश्वात्मक यज्ञ करतो. ज्याला याचा अर्थ उलगडला त्याचं जीवन एका अर्थाने कृतार्थ होऊन जात. भगवंतांनी त्याच्या पुढे जाऊन आदेश असा दिलेला आहे की तिन्ही यज्ञ, दान आणि तपासो हे करताना त्याचा प्रारंभ कशाने करायचा? ओम तत्सदिती निर्देश. कशाने करायचा? पहिल्यांदा ओंकाराचा निर्देश व्हायला पाहिजे आणि मग यज्ञ असो, दान असो, तप असो, काही असो त्याकडे जा. म्हणजे प्रारंभ कुठून करायचा? तर ओंकारापासून. कारण त्या ओंकारामध्ये त्या परब्रह्माचं साक्षात दर्शन आहे. तो प्रणव ओंकार त्या परब्रह्माचं रूप उलगडून दाखवणार आहे. आणि म्हणून भगवंतांनी आज्ञा आम्हाला अशी दिली की अरे तुम्ही काय करा, एकच ध्यानामध्ये घ्या, ओंकार स्वरूप उच्चारा आणि नंतर यज्ञ, दान, तप करा. आता हा एक भाव झाला. दुसरा भाव असा आहे की आमच्या तैत्तिरीय उपनिषदांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला जर परब्रह्म समजावून घ्यायचं असेल, कारण ते निर्गुण आहे आणि निर्गुण कोणतीही गोष्ट आपल्या चित्तामध्ये धारण करणं जवळजवळ अशक्य आहे. काहीतरी प्रतीक आपल्या डोळ्यापुढे आणल्याशिवाय निर्गुण स्वरूप समजावून घेणं शक्य नाही. म्हणून आपण प्रतीक आणतो, ओंकार समोर आणतो, एखादी आपल्या अधिष्ठात्री दैवतेची मूर्ती आपल्या डोळ्यापुढे आणतो. त्याचा भावच असा आहे की निर्गुणाची उपासना 100% आपल्या या पंचेंद्रियांनी करता येणं शक्य नाही. म्हणून मग तैत्तिरीय उपनिषदांनी असं सांगितलं की अरे परब्रह्म जाणून घ्यायचंय का? मग त्याचा भाव तुम्हाला सांगतो. ऋषी मुनी आम्हाला असं शिकवतात की त्यातल्या त्यात जवळ परब्रह्माचं रूप कोणतं आहे? तर ते म्हणे आकाश रूप आहे. म्हटलं तर व्याप्त जेवढा आहे त्याच्यापेक्षा अतिव्याप्त आहे आणि म्हणाल तर सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म आहे. म्हणून काय सांगितलं त्यांनी की आकाश हे परब्रह्माला जवळ असल्यामुळे आकाशाचं रूप जे आहे ते समजावून घ्या. आता आकाशाची तन्मात्रा कोणती? तर ती शब्द आहे. शब्द हा नादरूपात्मक असतो आणि नादरूपात्मक कोण असेल तर तो साक्षात ओंकार रूप गणेश आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट अशी सांगितली की गणेशाचं पूजन आद्य पूजन का? तर परब्रह्माचं स्वरूप नादरूपाने करून घेता येतं आपल्याला. आणि तो नादरूप या इहलोकामध्ये जर कोणी प्रगट केला असेल, आपल्याला समजेल असं कोणी दाखवला असेल, तर ओंकार जिथे सगुण होऊन आलेला आहे त्या गणेशाने दाखवलेला आहे. म्हणून आद्य पूजन कोणाचं करायचं? ते गणेशाचं. हा त्याचा अर्थ आहे. आता आपल्या बरोबर लक्षात आला असेल. मग हे सगळे 10 खंड पहिले या गजाननाचं अत्यंत सात्विक, पराकोटीचं सात्विक, ज्याला आपण म्हटलं ना शुक्ल नाही कृष्णही नाही, शुक्ला कृष्णही नाहीये, मग कसलंय? अशुक्ल आणि अकृष्ण असं जे अत्यंत शुद्ध अतिशुद्ध स्वरूप आहे. काल आपण त्याचा उलगडा केला. या रूपाला वंदन पहिल्यांदा 10 खंडामध्ये केलं आणि मग उपासना कशी करावी, गणेश याग कसा करावा, अर्थात तो वाचेचाही आहे आणि प्रत्यक्ष सुद्धा करण्याचा आहे. आणि मग त्याचं फल काय आहे हे सांगायला ऋषीगण प्रवृत्त झाले. ते आम्हाला असं सांगतात की जो कोणी याचा पाठ करतो अथर्व शीर्षाचा, कारण हे वेदाचं एक अंग आहे आणि वेदाचं अंग असल्यामुळे हे साक्षात उपनिषद आहे. उपनिषदाचा अभ्यास जो साधक शुद्ध चित्तानं करेल तो काय होईल? ब्रह्मीभूत होईल. ब्रह्माचा त्याला साक्षात अनुभव येईल. ज्या वेळेला आपण उपासनेला प्रारंभ करतो त्यावेळेला तमोगुण आणि रजोगुण हळूहळू कमी होत असतात. अर्थात आपल्या चित्ताची आणि बुद्धीची तेवढी तीव्र धारणा असेल तर हे आपोआप घडणार नाहीये. याला फार कठोरपणे उपासना करावी लागते, अत्यंत कठोरपणे. म्हणजे विवेकाचा चाबूक वारंवार आपल्या चित्तावर ओढावा लागतो. अविवेकाची आलेली काजळी
वारंवार काढून टाकून विवेकाचा दीप स्वच्छपणे आपल्या अंतरंगामध्ये प्रज्वलित होईल याची काळजी घ्यावी लागते. आणि हे करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून तमोगुण कमी करणं, रजोगुण कमी करणं आणि हळूहळू एका पायरीनं सत्वगुणाकडे जाणं म्हणजेच परब्रह्माच्या साक्षात्काराकडे झेपावण्यासारखं आहे. हे करण्यासाठी एका जन्माची तपश्चर्या पुरी नाही. कुणीही या भ्रमात राहू नये की एका जन्मामध्ये मला साक्षात्कार होईल. आणि तो झालेला असेल तर त्याच्या मागे कितीतरी तुमचे जन्म पूर्व सुकृताचे, चांगल्या सुकृताचे झालेत असं गृहीत धरायला हरकत नाही. मग लोकांच्या मनामध्ये असं येतं की 84 लक्ष योनीमधून फिरल्यानंतर आम्ही मानव जन्माला आलो, कोणतं प्रारब्ध आमच्या वाट्याला आलं आहे ना. आम्हाला नाथांनी असं सांगितलं की मानवाचा जन्म कसा मिळतो आम्हाला, तर तो त्यांनी असं सांगितलं काकतालीय न्यायाने मिळतो. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर माणसाच्या जन्माला यालच असं नाही, मुळीच गृहीत धरू नका. मग अंडज असेल, स्वेदज असेल, उद्भिज्य असेल, जरायुज असेल, 4 प्रकारचे योनी सांगितलेत आपल्याकडे. आणि जरायुज ही सगळ्यात श्रेष्ठ सांगितले, मानव देह धारण करणारी आहे ती. मग 84 लक्ष योनीमधून फिरल्यानंतर सुद्धा मानवाचा जन्म मिळेल असं गृहीत धरू नका. पुन्हा कदाचित त्याच एवढ्या दीर्घ फेऱ्यामध्ये आपल्याला फिरावं लागेल, काही सांगता येत नाही. मग मानवाचा देह कसा मिळतो, काकतालीय न्यायानं. म्हणजे कसा कावळा बसला आणि ती ढांपी अगोदरच खराब झालेली होती, झाडाची वाळलेली होती आणि ती मोडली कटकन. आपल्याला असं वाटतं की तो कावळा बसला आणि त्याच्या वजनानं ती काटकी वाळलेली नव्हती, आपल्याला माहिती नसतं, म्हणून त्याच्या वजनानं ती ढांपी मोडली आणि खाली पडली. नाही, कावळा बसायला आणि ढांपी मोडायला गाठ पडली, याला काकतालीय न्याय म्हणतात. मग असं केव्हा तरी ईश्वराच्या कृपेमुळे असं होतं की अरे जा आता मानवाच्या जन्माला. म्हणून मग आचार्य म्हणाले की दुर्लभम त्रयमेव इतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. अरे 3 गोष्टी अत्यंत अवघड आहेत जगामध्ये मिळायला, आणि केवळ देवाचा अनुग्रह असेल तर या 3 गोष्टी मिळतील, नाही तर मिळणार नाहीत. एक माणसाचा जन्म, दुसरं मुमुक्षुत्व आपल्या चित्तामध्ये जागणं आणि आपण आत्मोन्नती करून घेणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रय म्हणजे संतांची संगती लाभणं. ही दुर्लभतम गोष्ट म्हणून आचार्यांनी सांगितली. हे किती अवघड आहे पहा. मग आपलं भाग्य असं आहे की आपण मानव जन्माला तर आलेलो आहोत, देवाचं आपण नाव घेतो आहोत. आणि ज्ञानोबा जसं म्हणाले की ईश्वराचं नाव मुखामध्ये केव्हा येतं म्हणे, जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ मुखासी यावया. म्हणजे 1000 जन्म गेले तर एकदा ते नाव घेणार कोणीतरी. मग घाबरायचं कारण नाही, आपले 1000 जन्म नक्की गेलेत. आपण सगळेजण ईश्वराचं नामस्मरण करता, याचा अर्थच असा झाला की मागं आपले सहस्र जन्म गेलेले आहेत. त्याच्याशिवाय अर्थात दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून नाही बरं का, आपल्या चित्ताला ते भावणं आणि आपण स्वतः तो भाव प्रगट करणं, ईश्वराचं नाव घेणं, असं जर झालेलं असेल तर नक्की 1 सहस्र जन्म गेलेत असं गृहीत धरायला हरकत नाही. समजा ते झालेलं नसेल तर मग मात्र काही सांगता येत नाही. पुढल्या जन्माला कुठे जाल काहीही सांगता येत नाही. पुनर्जन्म आहे हे कधीही विसरू नका. आणि मी म्हटलं ना की 2 सोपक्रम आणि निरुपक्रम, एक चटकन प्रारब्धाचं फळ देणार आहे आणि दुसरा दीर्घ कालाने देणार आहे. कुणी असं संपू नये, समजूही नये की भोग भोगून सरले आता तरी मी मुक्त झालो, असं होत नाही. जे संस्कार चित्तावर दृढ झालेले आहेत ते टाकावे लागतात आणि त्याच्यासाठी संचितच मुळामध्ये कमी करत आणावं लागतं, तर प्रारब्ध नाहीस होणार ना. प्रारब्ध नाहीस कुणालाही करता येत नाही, ध्यानात घ्या. म्हणून संचित होऊच नाहीये, साचूच नाहीये काही, म्हणून आपण प्रयत्न करायचा असतो. आणि त्याच्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी तमोगुण आणि रजोगुण कमी करायचं. मग असा सत्वगुणाकडे झेपावलेला, वारंवार त्या अथर्व शीर्षाची आवृत्ती केलेला, तपःपूत झालेला, म्हणजे ज्या वेळेला आपण आवृत्ती करतो त्या आवृत्तीला काही अर्थ असला पाहिजे. अथर्व शीर्ष आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्या चित्ताला असं जाणवतं का की काल मी जेवढा अभ्यास केला त्याच्यापेक्षा अधिक समाधान मला आज मिळते.
का आपली मी पोपटपंची करतोय फक्त? काल जसं म्हटलं तसंच म्हटलं, यात फरक काहीच पडला नाही. म्हणजे काल जी आवृत्ती झाली त्याच्यापेक्षा आजची आवृत्ती अधिक कंटाळवाणीच जर होत असेल तर तो ब्रह्मभूत कसा होणार? त्याला परब्रह्माचा साक्षात्कार कसा होणार? आणि म्हणून इथे अत्यंत सावधान राहिलं पाहिजे की अरे आपला तमोगुण रजोगुण सुटल्याशिवाय त्या अथर्व शीर्षाची गोडी चित्ताला कळणारच नाही. माणसं कंटाळा का करतात? स्तोत्र का म्हणत नाहीत? नेम का करत नाहीत? चांगलेपणाने का वागत नाहीत? त्याला काही कष्ट करावे लागतात. त्याच्यासाठी सत्वगुण जागवावा लागतं आणि हे करण्यासाठी माणसाला काही त्यागावं लागतं, काही कष्ट करावे लागतात. आणि सामान्यतः सामान्य माणसाची याला तयारी नसते आणि ती नसल्यामुळे मग तो मनुष्य काय करायला प्रवृत्त होतो? रजोगुण आणि तमोगुण याच्याकडे जावं लागत नाही, मनुष्य आपोआपच जातो. असं आहे. तमोगुण ही विकृती आहे, रजोगुण ही प्रकृती आहे आणि सत्वगुण ही संस्कृती आहे. मग आपण कुणीकडे जायचं हे आपण ठरवायचंय ना. आपण विकृतीकडे जाणार का प्रकृतीकडे जाणार का संस्कृतीकडे जाणार? आपल्याकडे नेहमी सांगतात ना की दुसऱ्याचं अन्न ओढून घेऊन खायचं, आपलं तर खायचं. हा झाला तामसी गुण. आपण मिळवायचं, शक्य झालं तर दुसऱ्याला लुबाडायचं, नाहीतर आपलं आहे ते दुसऱ्याला अजिबात न देता आपलं आपण सेवन करायचं. हा झाला रजोगुण. आणि सत्वगुण मात्र आपल्यातला एक अंश या भूत मात्रांना दिल्याशिवाय कधीही सेवन करत नाही. त्याला म्हणायचं सत्वगुण. म्हणून यो भुंक्तेस तेन एव सहा म्हटलेलं गीतेनं, त्याच्यामध्ये हा अर्थ आहे. जो दुसऱ्याला न देता एकटाच सेवन करतो तो चोर आहे. केवळ अन्न नाही, सगळ्याच बाबतीत हे उपयोजन झालं. म्हणून मग सत्वगुण वाढवावा, रजोगुण तमोगुण कमी करावा. म्हणजे मग ब्रह्माकडे झेपावायचं आत्मसामर्थ्य त्या माणसामध्ये निर्माण होत. अनेक दोषातून, अनेक पापातून, अनेक विघ्नातून त्याची मुक्तता होते. असं आश्वासन या ऋषींनी आम्हाला गणपती अथर्व शीर्षामध्ये दिले. ते का दिले? त्याचं कारण असं आहे की फलस्वरूप आल्याशिवाय सामान्यतः माणसं परमार्थाकडे वळतच नाही. एखादं मधाचं बोट लावून ठेवलेलं असल्याशिवाय माणसं तिकडे जातच नाही. समजा याच्यामध्ये शेवटी असं सांगितलं असतं की हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काहीही भौतिक लाभ होणार नाही, मला वाटतं कोणी वाचलंच नसतं, नकोच म्हणाले असतं. कशाला वाचायचं? ह्याच्यातून आम्हाला पैसा नाही, धनधान्य नाही, पुत्रपौत्र नाही, काहीच जर मिळणार नाही, आम्ही वाचायचं कशाला? प्रत्येक स्तोत्राच्या शेवटी माणसाचं मानसशास्त्र लक्षात घेऊन आमच्या पूर्वसुरींनी त्याच्यामध्ये शेवटी फल दिलेलं आहे. त्याचं किंबहुना त्याच्यामुळे का होईना माणसाला प्रवृत्ती व्हावी, आपण तिकडे जावं. म्हणून मग इथे सांगितलेलं आहे अनेक दोषापासून तो मुक्त होईल, विघ्नातून मुक्त होईल, पापातून. कारणच असं आहे की त्याचा भाव शुद्ध झालाय. शुद्ध भाव ज्याचा होतो तो पापाकडे जाणंच शक्य नाही, तो दोषाकडे जाणंच शक्य नाही, तो कुकर्माकडे जाणं शक्यच नाही. जे जे नीच पातळीचं, अधम पातळीचं वाईट आहे त्याच्याकडे सत्वशील मनुष्य जाणंच शक्य नाही. म्हणून ते अग्रहाने सांगितले. आणि तिथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे की धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ त्याला लाभतील, हे आश्वासन आहे. हे सगळ्यात प्रधान आश्वासन आहे असं मला वाटतं याच्यातलं. बाकी सगळं गौण आहे. धर्म अर्थ काम मोक्ष जन्माला आल्यानंतर मानवाला हे चारी पुरुषार्थ साधता आले पाहिजे. म्हणून तर तो चतुर्भुज आहे, चारी पुरुषार्थाचा संकेत देणार आहे ना गजानन. मग धर्म कसा असतो? ज्याच्यामुळे मानवाची, समाजाची, मानव जातीची, राष्ट्राची धारणा होते. धारणा धर्म इत्यादी. धारणा व्हायला पाहिजे, व्यक्तीची व्हायला पाहिजे, राष्ट्राची व्हायला पाहिजे. आणि काय व्हायला पाहिजे? अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी त्याच्यातून साधल्या गेल्या पाहिजेत, तर तो खरा धर्म आहे ना. मग दोन्हीची सिद्धी म्हणजे अभ्युदयाची सिद्धी करून देणारा आणि निःश्रेयसाची सिद्धी प्राप्त करून देणारा, म्हणजे एकानी इहलौकिचा लाभ संपूर्णपणे करून देणारा आणि दुसरीकडे पारलौकिकाचा लाभ करून देणारा जो असतो ना, तो धर्म असतो.
सत्वातलं सत्व निवडावं, शुद्धातिशुद्ध व्हावं आणि धर्माला आलिंगन द्यावं, हे आमच्या सगळ्या पूर्वसुरींनी सांगितलं. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेमध्ये गेलेले होते त्यावेळेला ते हे आग्रहाने सांगत असत. आणि ते म्हणत की आमच्या पुराणांतरी अनेक वेळेला हा संवाद आलेला आहे की पत्नी पतीला म्हणते धर्मानी चाललात आणि काय मिळालं. हा संवाद महाभारतामध्येही आलेला आहे. त्यावेळेला पती आपल्या पत्नीला असं उत्तर देतो, काही मिळावं म्हणून मी धर्माची उपासना करत नाही. मी चांगला हो, माझं चित्त शुद्ध हो, मी आत्मोन्नत हो म्हणून मी धर्माची उपासना करतो. मला काय इंपाला गाडी मिळावी म्हणून करतो का मी धर्माची उपासना? मग माझ्यासारखा काम्य कर्म करणारा आणि धर्माचं भ्रष्ट रूप समाजामध्ये नेणारा अधमच असला पाहिजे. म्हणून मग धर्माची उपासना ही आत्मशुद्धीसाठी असते. किती सत्वगुण वाढतो, केवढा अर्थ आहे त्याला, प्रचंड अर्थ आहे. मग जसा धर्म आपण सेवन करू तसे अर्थ आणि काम एका चौकटीमध्ये सेवन केले जातात, ते माजत नाहीत. आपल्या अर्थ आणि कामाला आमच्या पूर्वसुरींनी धर्म मोक्षाच्या भिंती घातल्या आहेत दोन्ही बाजूला. का घातल्या आहेत? अर्थ आणि काम माजू शकतात, माणसं उन्मत्त होऊ शकतात याची जाणीव असल्यामुळे पैसा, सत्ता, स्त्री याच्यासाठी अर्थ आणि काम इतके उन्मत्त झालेले आहेत की काही विचारू नका. आणि म्हणून पूर्वसुरींनी ते जाणले. एका बाजूला धर्माची भिंत घातली, एका बाजूला मोक्षाची भिंत घातली. इतका असून त्या भिंतीनं पाडून ते वर उफाळून येतात, आपण समाजामध्ये पाहतो. म्हणून मग धर्म का स्वीकारावा? त्याचं कारण आहे की त्याच्यामुळे, त्या एका धर्मामुळे अर्थ आणि कामाचं दमन करता येतं. अर्थ एव प्रधान हा, असं ज्या चाणक्यांनी आम्हाला शिकवलं, कौटिल्यानी, त्यांनीही सांगितले की धर्माचं अधिष्ठान कधी विसरू नका, कधीही विसरू नका. ज्याला धर्माचं अधिष्ठान विसरता येत नाही तो नेहमी सन्मार्गानेच जाणार, वाम मार्गाला कधीही प्रवृत्त होणार नाही. म्हणून सगळ्यात कनिष्ठ कोण तर काम, मध्यम कोण अर्थ आणि उत्तम कोण तर धर्म, असं महाभारतकारांनी म्हणजे महर्षी व्यासानी वारंवार उद्घोषून सांगितलेले आहे महाभारतामध्ये. कौटिल्याकडे म्हणे कुणीतरी एक चीनी प्रवासी आलेला होता ना, आणि तो ज्या वेळेला भेटायला आला त्यावेळेला म्हणे हा कौटिल्य विष्णुगुप्त चाणक्य लिहित बसलेला होता. आणि त्या काळी असे मोठे दिवे नव्हते, वीज नव्हती. आपल्याला ज्ञात आहे की तेलाचे दिवे लावलेले असत ना, त्या तेलाच्या दिव्यामध्ये लिहित बसलेला होता. संध्याकाळचा समय होऊन गेलेला होता, काही महत्वाची कागदपत्र म्हणे लिहित होता. आणि लिहित असताना तो चिनी आला, त्याचं स्वागत केलं, त्याला बसवलं आणि मग आपल्या हातातलं जे लेखन कार्य होतं ते सगळं त्यांनी पूर्ण केलं. पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर काय केलं असेल तर 2 दिवे त्याच्या समोर होते, एक प्रज्वलित झालेला आणि एक तसाच. ते चाणक्यानी आपल्या समोरचा दिवा पहिला विझवला आणि दुसरा म्हणे प्रज्वलित केला. त्यावेळेला तो चिनी प्रवासी कुतूहलानं पाहायला लागला की काय हे असं कशासाठी करतोय हा आर्य चाणक्य. मग त्याला असं वाटलं बहुधा भारतातली ही प्रथा असावी, पाहुणा आला की बहुधा असं करत असावे. मग कुतूहलाने त्यांनी हा प्रश्न विचारला चाणक्याला, आणि तो चाणक्याला असं म्हणतोय की आपल्याकडे प्रथा आहे का की पाहुणा आला म्हणजे असं करावं, एक दिवा विझवायचा आणि दुसरा लावायचा. त्यावेळी चाणक्य हसला, म्हणाला असं नाहीये. मी ज्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आत्ता काम करत होतो ते माझ्या राज्याचं काम होतं, माझ्या राष्ट्राचं काम होतं. आणि त्या दिव्यामध्ये जे तेल भरलेलं होतं ते राष्ट्राच्या पैशातून भरलेलं आहे. आता मी तुमच्याशी संवाद करणार, हा माझा व्यक्तिगत संवाद असेल, हा राष्ट्राचा नाहीये संवाद. ते तेल राष्ट्राचं वाया जाऊ नये म्हणून मी तो दिवा विझवला आणि दुसऱ्या तेल माझ्या स्वकष्टाचं आहे घातलेलं, म्हणून तो दुसरा दिवा पेटवला. भले दंतकथा असो, आधार इतिहासामध्ये न मिळो क्षणभर, पण याचं तात्पर्य काय उदात्त आहे, मन थक्कवून जात. की एवढ्या उंचीवर आमचे आचार्य होते ज्यांनी उपनिषदे निर्माण केली, इतक्या उंचीवर जाऊन ही पोचलेली माणसं होती. काही वेळेला असं वाटतं की आम्हाला जगायचा तरी अधिकार आहे का? इतक्या मोठ्या एका स्तरावर हे आचार्य जाऊन पोचलेले असत. किती शुद्ध वागणं, किती शुद्ध आचार.
किती शुद्ध मन, किती शुद्ध चित्त आणि अंतःकरण असेल. आपल्या मनाशी आपण जरा कल्पना करून पहा की हा आचार्य कोणत्या पदवीला, कोणती पदवी या आचार्याला द्यावी, कोणत्या स्तराला आणि कोणत्या अत्युच्च वैचारिक बैठकीवर आरूढ झालेला आहे. त्याला काय म्हणावं. आमची माणसं केव्हा शिकतील. दिल्लीकरांनी खरं तर यातून शिकलं पाहिजे. काही शिकत नाही. म्हणून मग आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला शिकवलं, अशा स्तोत्रातून, अशा उपनिषदातून काय मिळतं. धर्म अर्थ काम मोक्ष यांचा लाभ होतो ना, तो करून घ्या. म्हणून मग अर्जुनासारखी उदाहरणं डोळ्यापुढे आहेत की ती समोर उर्वशी आली आणि जिला वय नाहीये, पण तिला तो म्हणतोय आमच्या पूर्वजांशी तुझा विवाह झालेला आहे, तू एका दृष्टीनं माझी माता आहेस, मी तुला नमस्कार करतो. स्वतः विराट अनुकूल आहे आणि तो म्हणतोय उत्तरेला स्वीकार, पण तो म्हणतोय ती माझी शिष्य आहे. माझं नातं गुरु आणि शिष्यच आहे, मी तिला कशी स्वीकारू. भले बृहन्नडा म्हणून राहावं लागलं असेल 1 वर्ष, त्या दोन्ही याच्यामध्ये बघा काय नातं आहे दोन्ही प्रसंगाचं. उर्वशीचा शाप मिळाल्यामुळेच त्याला बृहन्नडा होऊन राहावं लागलं 1 वर्ष, पण तो शाप घेतला, पण नीतिमत्तेची चौकट त्यांनी ओलांडली नाहीये. उगाच नाही भगवंताला तो प्रिय झाला आणि मग तो शाप स्वीकारून उत्तरेला संगीत शिकवलं, नाट्य शिकवलं, अभिनय शिकवला, नर्तन शिकवलं, गायन शिकवलं, वादन शिकवलं, सगळ्यामध्ये उत्तरेला प्रवीण केलं. आणि राजा इतका प्रसन्न झाला, शेवटी त्याला कळलं अरे साक्षात मध्यम पांडव अर्जुन आहे. आणि मग त्यांनी काय केलं, तो म्हणाला माझ्या कन्येचा स्वीकार कर. खर तर क्षत्रिय असे स्वीकारत असत. हा इतका संतुलित आहे अर्जुन. तो म्हणाला राजा रे ही माझी शिष्या आहे. गुरुला शिष्या ही कन्येसारखी असते, तेव्हा मी हिचा स्वीकार कसा बरं करू. पण तुझा शब्द खाली पडू नये म्हणून तुझ्या शब्दाचा मान करतो, उत्तरेला स्वीकारतो, पण पत्नी म्हणून नव्हे स्नुषा म्हणून स्वीकारतो. अभिमन्यूशी तिचा विवाह करून देतो. याला काय उंची आपल्या मनाशी जरा कल्पना कर. का ही चरित्र वाचायची असतात, का बोध हा अशा स्तोत्रातून घ्यायचा असतो, त्याचं हे उत्तर आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळे जर साध्य करायचे असतील, त्या सगळ्याचा पाया धर्म, आणि धर्म एका शब्दामध्ये सदाचार. आपल्या मनाला विचारायचंय चांगलं का वाईट. सगळं बरोबर मन आपल्याला सांगत असतं, पण मनुष्य असा मुरदाड असतं, त्याच्यावर मात करून पुढे जायला बघत असतो. फार वाईट. हे चंचल मन, त्याला झोडपलंच पाहिजे. चापकाचे, विवेकाच्या चापकाचे आसूड त्याच्यावर ओढले पाहिजे, त्यावेळेला ते सन्मार्गाला येतं. म्हणून मग आपण नित्य सावधान राहून उपासना ज्या वेळेला करतो, स्तोत्र ज्या वेळेला गातो, त्यावेळेला भाव इतका तल्लीन व्हायला पाहिजे की हे गाताना, हे म्हणताना माझ्या चित्ताला, माझ्या हृदयाला किती आनंद होतोय. चटावरचं श्राद्ध उरकावं अशा पद्धतीनं माणसं जर ते म्हणायला लागले, त्यालाही काही अर्थ आहे, निरर्थक आहे असं नाही, पण वेळ नाही. त्याचा भाव तेवढा लक्षामध्ये घ्या. अशा पद्धतीनंच माणसं जर स्तोत्र म्हणायला लागली, त्याला काही अर्थ आहे का. फलस्वरूप एवढ्यासाठी असं आहे की आपल्याकडे सगळं अथर्व शीर्ष म्हटलं जातं, बरोबर आहे. शेवटचे जे 3-4 खंड आहेत ना, ते सगळे फलस्वरूप आहे. ते नाही म्हटले तरी काही फारसं बिघडणार नाही. स्तोत्र संपूर्ण म्हणावं यात गैर काहीच नाही आहे, सगळ्यांनी उलटा अवश्य म्हणावं. पण इथे जे पठण होतं ते 10व्या खंडापर्यंत येऊन थांबतं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला जे सांगायचे, वक्ता श्रोता जो संवाद करायचा आहे, त्यात गणेशाचं सगळं रूप उलगडून दाखवलेलं आहे. मग त्याच्या पुढे जायचं कशाला. फळ लाभो न लाभो, आपण ते रूप आपल्या चित्तामध्ये धारण करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तेवढ्यासाठी आम्हाला पूर्वसुरींनी असं सांगितलं की अरे त्याचं स्वरूप जाणून घ्या. इथे धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल, का काळजी करताय. पण त्या शुद्ध भावानी जा, त्या शुद्ध मार्गाने वाटचाल करा. बरं, धर्माची महती अतिप्राचीन कालखंडापासून आजपर्यंत गायलेली आहे, पण काही जणांनी त्याला अफूची गोळीच ठरवून टाकली. नकोच म्हटले, धर्म कशाला पाहिजे. ही काय अफूची गोळी नाहीये. सदाचार ही अफूची गोळी कशी असेल. नीतिमत्ता ही अफूची कशी गोळी असेल. सभ्याचार ही अफूची गोळी कशी असेल. सुसंस्कृतपणा ही अफूची गोळी कशी असेल. ऐक्य राहावं म्हणून केलेली प्रार्थना आणि त्याच्यानुसार केलेलं वर्तन ही अफूची गोळी कशी असेल मला सांगा.
त्याच्यामध्ये केवढा भाव आहे, किती सुंदर विशुद्ध भाव आहे, आणि तो आपल्याला उलगडला पाहिजे. आणि म्हणून धर्म नित्य सेवन करावा, त्याच्यावर अर्थ आणि काम अधिष्ठित करावेत, आणि म्हणावं की जेवढा आयुष्यामध्ये मला मिळेल ते या धर्मामुळे मिळेल आणि ईश्वराच्या अधिष्ठानामुळे मिळेल. मनुष्य त्यात तृप्त नसतं, आणि अतृप्ती असल्यामुळे माणसाला आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. हे कशामुळे होते? अर्थ आणि कामामुळे होतं. जिथे धर्माचा अंकुश आहे किंवा धर्माचा पाय आहे, तो लगामाने धरूनच ठेवतो त्या दोन्ही घोड्यांना, म्हणतो थांबा, इतके धावू नका, जेवढं मिळाले त्याच्यामध्ये तृप्त राहा. बरं, माणसानी आज परिस्थिती अशी आहे की घाम गाळला तर आपल्या पोटा पाण्यापुरतं कष्ट करून प्रत्येक माणसाला सुखाने राहता येईल एवढं नक्की मिळू शकेल. मनुष्य त्यात तृप्त नसतं. माणसाला आणखीन हवंय, आणखीन हवंय, आणखीन. आणि मग एकदा मन उधळलं ना, लगाम सुटले ना, त्या रथीच्या हातातून, सारथीच्या हातातून, बुद्धीच्या हातातून, मग तुम्हाला कुठे खड्ड्यात नेऊन तो मन घालेल काही सांगता येत नाही. म्हणून धर्माचं अधिष्ठान हे कधीही विसरायचं नसतं. म्हणून आमच्या पूर्वसुरींचा आग्रह आहे, अरे मोक्ष पाहिजे ना, मग धर्माधिष्ठित अर्थ आणि काम सेवन करा. जिथे धर्माधिष्ठित अर्थ आणि काम सेवन केलेत तिथे तुम्हाला इहलोक आणि परलोक दोन्ही साधले, कारण आपोआपच तुम्ही कुठे जाणार? मोक्षाची प्राप्ती करून घेणार. मोक्ष काही वेगळा नाहीये. जिथे आपल्याला आयुष्यामध्ये कृतार्थता आहे तोच मोक्ष एका दृष्टीने, तीच सायुज्य मुक्ती आहे. जिथे मनुष्य धन्योहम धन्योहम कृतार्थोहम म्हणायला लागतं तिथे मोक्ष आहे. शिवाजी महाराज जसं म्हणाले, आता आयुष्याची परमावधी झाली, आता श्रींचे स्मरण करतो आणि दर्शनासाठी कैलासावरी जातो, अवघ्यानी बाहेर बैसावे. किती तृप्तता आहे चित्तामध्ये, विचलित झालेलं नाहीये चित्त. मृत्यू सामोर आलेला आहे, शांतपणे मृत्यूचं बोट धरून हा महात्मा निघून गेला. कृतार्थ भाव आहे, कारण केले आयुष्यामध्ये ते सगळं धर्मावर अधिष्ठित केलेलं आहे, कुठे धर्म टाकलेला नाही. मग माणसाने कुठे थांबावं हे धर्म सांगतो. आणि या अशा स्तोत्रांच्या उपासनेमुळे, अशा उपनिषदांच्या वाचनामुळे आपोआप चित्तावर शुभ संस्कार होतात. सत्संगतीचं महत्व काय आहे त्याला हा अर्थ आहे. आपोआप शुभ संस्कार, आणि शुभ संस्कार हे रुजवावे लागतात. त्याची पाळमुळं नगरोधासारखी म्हणजे वटवृक्षासारखी खोलवर जावी लागतात. म्हणून त्या शुभ संस्काराची वारंवार आवृत्ती करायची असते. ती केली म्हणजे त्याचा परिणाम असा होतो की शुभ संस्कार आत 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 खोलवर जातात. आणि उच्चाटन कशाचं करतात? जेवढा अशुभ आणि अमंगल आहे त्याला उचलून फेकून देतात. मग धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थ अत्यंत आनंदानं मनुष्य तो प्राप्त करत असतो. म्हणून नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मनाला आवरा सगळ्यात प्रधान आहे. अंतःकरण चतुष्टयामध्ये जिंकायचं कोणाला? त्या मनाला. म्हणून मग धर्म प्राप्त होईल. अवघ महाभारत, अवघ रामायण, अवघ भागवत काढून पहा. सगळ्या ऋषीमुनींनी आणि भगवान श्रीकृष्णांनी गीता असो किंवा भागवतामधला एकादश स्कंद असो, या धर्माची उदंड महती गायलेली आहे. मग इथे या स्तोत्राच्या पठणानं आपल्याला जर हा लाभ होत असेल, का सोडावा हो? सोडू नयेच माणसाने. मग जो या स्तोत्राचं पठन करेल तो उत्तमातला उत्तम वक्ता होईल असं सांगितले या स्तोत्रामध्ये. फल त्याचं सांगत असताना किती सुंदर आशय सांगितलेला आहे पहा. वक्ता होईल. मग वक्त्याला सुद्धा सात्विकच व्हायला पाहिजे, तर तो वक्ता. वक्ता म्हणजे बोलणं नव्हे नुसतं. आशय आपल्या चित्तामधला समोरच्याच्या चित्तामध्ये जो प्रस्थापित करतो तो वक्ता. म्हणजे भगवान श्रीकृष्ण वक्ता आहे, कारण तो सत्याची आणि हिताची वाक्य बोलत असतो. हस्तिनापुराला ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण आले आणि अविस्थल वृकस्थल माकंदी वारणावत असा मुक्काम करत आलेले भगवान श्रीकृष्ण, त्यावेळेला अनंत माणसं त्यांना भेटायला आली. आणि त्याच्यामध्ये सगळे ऋषीजन आहेत. आणि ऋषीजन त्यांना काय म्हणतायत? प्रत्येक जण म्हणतोय, श्रोतुमिच्छामि वाक्यानी, तुझी वाक्य गोविंद आम्हाला ऐकायचे. का? सत्यानिच हितानिच, कारण ती सत्याधिष्ठित आहेत आणि आमचं हित करणारी आहेत.
म्हणून आपला भाव सुद्धा हे उपनिषद वाचत असताना कसा पाहिजे की आपलं हे हित करणार आहे, आपल्याला सत्याच्या मार्गाने नेणार आहे, असा जो वक्ता, शुकाचार्य वक्ते केवढे मोठे असतील, सूत वक्ते, भगवान श्रीकृष्णांचं तर वचन ऐकायला म्हणे सभाजन वेडावून जात असत, असा वक्ता, कोटी कोटी मधला एखादा वक्ता, दशसहस्रेशी सोडूनच द्या, केवढं सामर्थ्य त्या शब्दांना असेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? प्रत्येक काही वक्ता होत नाही, पण प्रत्येकाला श्रोता नक्की होता येतं ना. वक्ता श्रोता हे एका दृष्टीनं अद्वैत आहे. जे वक्त्यांनी सांगावं आणि जे चांगलं हिताचं असावं ते म्हणे श्रोत्यांनी पटकन उचलावं, ताबडतोब टिपून घ्यावं आणि आपल्या चित्तामध्ये त्याची सादर प्रतिष्ठापना करावी. पण त्याच्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे. समर्थ म्हणे भिक्षेला जात असत, ओम भवती भिक्षां देही, ओम भवती पक्षा रक्षिले पाहिजे असं त्यांनी म्हटले ना. मग त्याच्यासाठी ओम भवती भिक्षां दे, कुठे अपमान येत असे, कुठे स्वागत होत असे, कुठे राजस अहंकार डोकावत असे त्या त्या गृहस्थांचा आणि गृहिणींचा, ते सगळं बघून त्यांना उपदेश करून समर्थ पुढे जात असत. एका गावामध्ये म्हणे प्रसंग असा आला की अजिबात भिक्षा दिली नाही समर्थानं. आनंद, रघुरायाचं नाव घेतलं, हेही देणे ईश्वराचे, त्यात काय कष्ट मानायचे, त्यात काय दुःख मानायचे. म्हणे समर्थ उठून पुढल्या गावात गेले. तिथे ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांना अनुभव असा आला की एक प्रचंड वाडा आहे, चौसोपी वाडा, पण सगळी इतकी राजस अहंकार धारण करणारी माणसं आहेत आणि तिथे समर्थ भिक्षेला जात असत. गेले, ओम भवती भिक्षां दे, की उत्तम भिक्षा ती वाढत असे गृहिणी आणून, पण त्या देण्यामध्ये भाव असे की कसं गोसावड्याला मी देते, कसा पोटार्थी दररोज मुकाटे नेऊन भिक्षा घेतोय, असा एक मस्तवाल अहंकार त्याच्या मागे दडलेला होता. समर्थांना ते कळायचं. समर्थ मनोन हसत असत आणि म्हणायचे, रघुरा या सद्बुद्धी द्या या गृहिणीला, आणि मग ती भिक्षा स्वीकारत असत. पण समर्थांचं कौतुकच असं असे की रससेवनच करायचे नाहीत, भिक्षा मिळाली की घेऊन जायची आणि नदीच्या पाण्यात धुवूनच काढायची पहिल्यांदा. गोडही रस नको, तिखटही नसो, आमलही न, काहीच नको, सत्वयुक्त अन्न घेऊया, रस नकोतच, म्हणजे मसाल्याचे पदार्थ नकोत, त्याची चवही नको, धुवून काढायचं पदार्थ खायचं. असं झालं. मग त्या स्त्रीला असं वाटलं की आता हे समर्थ येतात इथे, आता इतके दिवस मी भिक्षा वाढते, आता यांनी मला काहीतरी उपदेश केला पाहिजे. साटलोट, माणसं देवाबरोबर जिथे साटलोट करतात, तर संतांबरोबर केलं तर काही आश्चर्य नाहीये. नाहीतर काय, मी तुला हे देणार देवा, तू मला हे दे, साटलोटच झालं ना. देव काय राजकारणी आहे का की तुम्ही आमच्या पक्षात या किंवा सह्यांच्या मोहिमेत सामील व्हा, मग देतो तुम्हाला 3.5 कोटी. हे काय देव करतो का? पण त्या स्त्रीला असं वाटलं की आपण आता सौदा करायला हरकत नाही, इतके वेळ अन्न खाऊन गेलेत आमच्या घरचं, समर्थानं आता म्हणायला हरकत नाही. समर्थानं त्या बाई म्हणाल्या, समर्थ आज भिक्षा वाढते, पण एक मागणं आहे. काय? त्या म्हणाल्या, मला उपदेश द्या. समर्थ हसले. ते म्हणाले, वेळ आल्यावर देईन. तिला अपमान वाटला. समर्थ दररोज भिक्षा घेऊन जातात आणि वेळ आल्यावर म्हणजे काय? माझा हक्कच आहे मुकाट्याने माझ्या चरणाशी बसून. म्हणजे उलट बर का, मी नाही बसणार त्यांच्या चरणाशी. उपदेश तर घ्यायचा, यांना संत म्हणतात लो, पण यांनीच माझ्या चरणाशी बसावं आणि मला उपदेश करावा. समर्थ म्हणाले, नाही नाही, वेळ आला की देईन. अगदीच हट्ट धरला. त्यावेळी ते म्हणाले, माऊली आता काय झाले, मध्यान्हीचा समय आहे, माझ्या भोजनाची वेळ झाली, उद्या आपल्याला उपदेश देतो. बर म्हणाली. तिला आनंद झाला. घरी सगळ्यांना सांगितलं कसं गोसावड्याला नमवला. मुकाट्याने मान्य केलं, उद्या सांगतो. दुसरा दिवस उजाडल्यावर म्हणे समर्थांनी अशी गंमत केली. समर्थांनी आपल्या कटोऱ्यामध्ये घाण भरली आणि तसाच तो कटोरा घेऊन ते गेले त्या वाड्यामध्ये आणि अंगणात उभे राहून साद घातली, जय जय रघुवीर समर्थ, माऊली भिक्षाण, ओम भवती भिक्षां दे. आल्या त्या गृहिणी बाहेर आल्या आणि आज उपदेश मिळणार म्हणून जरा अधिक प्रसन्न होत्या आणि म्हणून पायस तयार केलं. तर म्हणजे बेदाणे, मनुका, बदाम
केश रस वगैरे, तोंडाला पाणी सुटलं काय? असं सगळं सिद्ध करून त्यांनी ते पायस खीर अतिशय सुंदर केली, अतिशय चवदार, अतिशय पौष्टिक अशी करून आणली आणि त्यांनी त्या पातेल्यातून आणली. आणि समर्थ पुढे आले, कटोरा पुढे केला. कटोऱ्यात पाहतात तर घाण, चिखल, गोबर भरलेला. आणि त्यावेळी त्या म्हणाल्या, अहो हे काय, ही घाण आहे, याच्यामध्ये माझी खीर वाया जाईल. ते समर्थ म्हणाले, चालेल घाला. असं 1-2दा झालं, 3दा झालं, 4दा, 10 वेळेला झालं. त्यावेळी त्या म्हणाले, असं काय करताय? त्यांनी ते पातेलं बाजूला ठेवलं, त्यांच्या हातातून कटोरा काढून घेतला आणि ते म्हणाले, या घाणीत मी कसं वाढू? हा घ्या कटोरा, शुद्ध करून आणा, जावा अगोदर खळा विसळून घेऊन या. गेले समर्थ, स्वच्छ करून आणला आणि समोर धरला त्या माऊलीच्या. ती घालणार एवढ्यात त्यांनी कटोरा मागे घेतला. ते म्हणाले, उपदेश हवाय ना? तर तिला फार आनंद झाला. ते म्हणाले, पहा बरं, या कटोऱ्यामध्ये इतकी घाण होती म्हणून तुम्ही पायस त्यात वाढायला तयार झाला नाही. तुमच्या चित्तामध्ये इतकी घाण आहे, ती जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत उपदेश रूपी पायस मी तुमच्या चित्तामध्ये कसं टाकू? हे ऐकलं म्हणे त्या स्त्रीचा थरकाप झाला. अंधारामध्ये विजेचा लख कन लोळ यावं तसं तिला झालं. थरकाप झाला, सगळ्या पाय कापायला लागले, दोन्ही डोळ्यातून घळघळा अश्रू व्हायले. आणि एकदम समर्थांना दंडवतच घातलं की महाराज मी चुकले. सगळा राजस, उन्मत्तपणा, अहंकार हा वाहून गेला त्या अश्रूंच्या बरोबर. पण असा राजस अहंकार अश्रूंबरोबर वाहून जाणारी माणसं त्या कालखंडामध्ये होती. हे केवढं नवलाचं आहे की संताचं वचन काळजापर्यंत पोचत असे आणि माणसामध्ये बदल होत असे. मन चंगा तो कटौती में गंगा म्हणतात ना, तसं समर्थांनी दाखवून दिलं तिला. खरं आहे. मग म्हणून समर्थ म्हणाले, माई चित्त थोडं शुद्ध करा ना, जरा तो अहंकार काढा, माझा उपदेश मावेल चित्तामध्ये अशी जागा करा अंतःकरणामध्ये पहिल्यांदा, मग उपदेश देतो. तो गुरु कोणीतरी सांगत नसे का शिष्याला? तो शिष्य यायचा म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा उद्या ये. तो उद्या आला की म्हणायचं उद्या आहे. असं 10 दिवस झाले तो म्हणाल द्या ना गुरुपदेश. ते म्हणाले एकटा ये रे, किती जणांना बरोबर आणतोस? तो चपापला, कारण कोणीच नसायचं बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच, तिसऱ्या दिवशी तेच, चौथ्या दिवशी शेवटी धाडस करून त्यांनी विचारलं, महाराज मी तर एकटाच येतो, असं का म्हणता? किती जणांना बरोबर आणतोस? ते म्हणाले, अरे किती मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे. समर्थांनी तर प्रपंचाला 6वा रिपू मानलाय. आता काय म्हणायचं? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तो 6वा रिपू म्हणतात समर्थ. मग त्याला कळलं, अरे हे सगळं काढलं पाहिजे चित्तातून, त्यावेळेला गुरुपदेश मिळेल. इथे भावार्थ असा की आपलं चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. श्रोता होण्यासाठी, वक्ता होण्यासाठी, उपासक होण्यासाठी, साधक होण्यासाठी कोणताही स्तर असो, नीचातला नीच स्तर, अत्युच्च स्तर कोणताही असो, त्याच्यासाठी चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. तमोगुण रजोगुण कमी व्हायला पाहिजे. आणि ते ज्या वेळेला होतील ना, त्यावेळेला मग काही अर्थ प्राप्त होईल ना. म्हणून मग आम्हाला हे सगळे ऋषीजन सारखे जागे का करतात? आम्हाला संतांनी सुद्धा नाही का जाग केलं? तुकाराम महाराज नाही का म्हणाले, गात जागा प्रेमी मागा विठ्ठला. पंढरीला जा म्हणाले, पण कसं जा सांगितले? गात जागा गात गात जा आणि पुन्हा गा. हो पण गात जागा, झोपू नका. केवढा श्लेष आहे सुंदर. गात जागा प्रेमी मागा विठ्ठला. तुकाराम महाराजांचं वचन. होईन भिकारी पंढरीचा वार करी. कोण म्हणेल अशी प्रतिज्ञा कोण करेल? भिकारी म्हणजे जे जे अमंगल सगळं आहे ना चित्तामधलं ते फेकून देईन. ते धारण करून आजपर्यंत मी स्वतःला श्रीमंत समजत होतो, ते सगळं अमंगल काढून टाकीन. ती श्रीमंती नाहीये हे माझ्या लक्षात आले. असा मी भिकारी होईन आणि पांडुरंगाच्या चरणावर शरण जाईन. प्रतिज्ञा आहे संतांची. म्हणून मग इथला भाव आपण या गणपती अथर्वशीर्षामधला प्राधान्यानं कोणता जर समजावून घ्यायचा असेल तर तो हाच आहे की आपलं चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे.
मग गणेश याग कसा करावा तेही आम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये दुर्वा अर्पण कराव्या म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये साळीच्या लाह्या अर्पण कराव्यात म्हणून सांगितलेत. मोदक द्यावेत त्या परमेश्वराला हेही सांगितलेलं आहे. मग त्याचं काही महत्व आहे का? निश्चित महत्व आहे. आपण जर दुर्वा नेहमी वाहत असाल, आपल्या लक्षात येईल की जुडी वाहतात 21 दुर्वांची, आणि त्यातल्या सुट्या करून वाहायच्या झाल्या तरी 2-2 वाहतात, आणि शेवटी 21वी वाहतात. असं का बरं करतात? 21च का? याला काही उत्तर आहे का? आहे, मी आपल्याला सांगतो. त्याचं कारण असं आहे की आपला जो देह आहे की ज्याच्यामुळे आपण त्या गजाननाची, ओंकाराची, गणेशाची उपासना करायला प्रवृत्त होतो, त्या देहाला काही अर्थ आहे. त्या धातू आहेत, त्याच्यामध्ये रस आहेत आणि त्याच्यामध्ये कर्ण आहेत, असं आपण पाहिलं. धातू पाहिले, वात पित्त कफ जे आहेत ते पाहिले. मग आयुर्वेदिक जे असतात त्यांना कदाचित मनामध्ये शंका आली असेल की वात पित्त कफाचं स्थान हे आयुर्वेदानं शरीरात वेगळं सांगितलं आणि पंचमहाभूतात्मक स्थानं वेगळी आहेत. वेगळी आहेत, बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे, अध्यात्माच्या दृष्टीनं पृथ्वी आप तेज वायू आकाश हा चढता क्रम आहे, आणि म्हणून तो तळपायापासून शीर्षकापर्यंत दाखवला अध्यात्माने. पण आयुर्वेद ही लक्षण चिकित्सा वात पित्त कफावर करणारी असल्यामुळे त्यांच्या जागा त्यांनी वेगळ्या दाखवल्या. अर्थाची त्याच्यामध्ये काहीही हानी होत नाही. पण पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ही सगळी मिळून करण म्हणजे साधनं झाली. अंतःकरण चतुष्ट आहे, 14 साधनं आपण गृहीत धरूया. त्याच्यामध्ये जो रस आहे तो प्रधान आहे, कारण त्याच्यावर देहाची धारणा आहे. रस आहे, रक्त आहे, मांस आहे, मेद आहे, अस्थि, मज्जा आणि वीर्य, शुक्र, हे चढत्या क्रमानं सगळे हे तसं आपण पाहिलं. याच्यामुळे देहाची प्रामुख्याने धारणा होणार आहे. आता हे सप्त रस जे आहेत त्याला कशाने गुणायचं? आपण सत्व, रज आणि तमानी गुणायचं. किती संख्या झाली मला सांगा? कॅल्क्युलेटर असेल तर घेऊन करायला हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही. आता म्हणे पाढेच म्हणायचे नाहीत, काय एक एक नवीन तंत्र निघाले, बुद्धीच्या पलीकडचीच आहेत. 2 + 8 करायचं झाले तरी तो संगणक नाही, काय म्हणायचं, कॅल्क्युलेटरला काय म्हणतात, तो घ्यायचा जवळ आणि गणित करायची. असं का बरं व्हावं? मग 7 × 21 म्हणून 21 जोडी, 21 दुर्वा का व्हायच्या? त्याच्या मागचा भाव. मग याला तुम्ही कशाने गुणा? अकार उकार मकाराने गुणा, भू भुवा स्वहा यांनी गुणा, त्रिगुणात्मक प्रकृतीनं गुणा, उत्पत्ती स्थिती लय तिन्हीने गुणा. कशाने करा? कारण शेवटी तो देह निर्माण होणार, त्याची धारणा होणार आणि त्याचा लय केव्हा तरी होणार, म्हणजे मृत्यू येणार. त्याच्या माध्यमातून गणेशाची उपासना घडणार. म्हणून या 21 जोड्या, म्हणून 21 दुर्वा व्हायच्या. हा त्यातला प्रधान भाव आहे. शिवाय आपल्या लक्षात आला असेल की एक ज्या वेळेला दुर्वा आपण घेतो, गोळा करत असतो, त्यावेळेला त्याला 3 पाती असतात. आपण पाहिले का? कदाचित जे जुडी वाहतात त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण सुटी एक दुर्व जर काढून पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल 3 पाती असतात त्याला. 3 पाती याचा अर्थ काय झाला? सत्व रजतम किंवा भू भुवा स्वाहा किंवा अकार उकार मकार किंवा उत्पत्ती स्थिती लय किंवा करता धरता हरता, काही म्हणा, आणि त्यांनी पुन्हा गुणायचं त्याला. आणि म्हणून त्या 21 दुर्वा या विशेष करून त्या ईश्वराला, त्या गणेशाला वाहिल्या जातात. दुसरं असं की दुर्वा या अतिशय आरोग्यकारक आहेत. माणसाचा प्रक्षोभ कमी करायला या दुर्वांचा उपयोग होतो. आपला प्रक्षोभ कमी करण्यासाठी म्हणून रूपकात्मक प्रतिकात्मक जो देव मांडलेला आहे त्याला दुर्वा वाहत असताना आपलं मन शांत व्हावं, हा भाव प्रत्येक उपासकांनी आपल्या चित्तामध्ये धारण करायचा असतो. असा त्याचा भाव झाला. मग त्याच्याही पुढे जाऊन हे ध्यानात घ्यायला पाहिजे की दुर्वांचा रस हा तर आरोग्याला अतिशय चांगला. माणसं घेत नाही. कडुलिंबाचा रस अतिशय चांगला असतो, पण माणसं खात नाहीत, तो पित नाहीत. कडुलिंबाचं पान निदान गुढी पाडव्याला एखाद दुसरं चाखावं म्हटले तेवढंही माणसं करत नाहीत. आपल्याकडे शास्त्र आहे पहा, किती सुंदर शास्त्र बसवलेले आहेत. त्या दिवशी एक पान खावंच खावं.
रक्त शुद्धी करायला अतिशय उपयुक्त कडुलिंब आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग सगळी माणसं हे करतात असं नाही, पण त्याच्या मागे काही ना काहीतरी विज्ञान, काही ना काहीतरी शास्त्र नक्की आहे. म्हणून 21 दुर्वा वाहाव्यात. साळीच्या लाह्या सांगितल्या. त्या का बरं सांगितल्या? त्याचा रंग आमच्या गृहिणींना माहिती आहे. तो फिकट पांढर का किंवा किंचित पिवळसर असतो, पहा, असतो की नाही? असा जो रंग आहे तो कुणाचं प्रतिनिधित्व करतो? तो रजोगुणाचं प्रतिनिधित्व करतो. बरं, तेव्हा त्याचा त्याग करण्यासाठी म्हणून रूपकात्मक प्रतिकात्मक अर्थाने त्या लाह्या वाहायच्या असतात की ईश्वरा तुझ्या कृपेनं आम्ही रजोगुणाचा त्याग करतो. ही भावना त्याच्या मागे असते. आणि मोदक का अर्पण करायचे? कारण मोदकामध्ये मोद म्हणजे आनंद हा भाव आहेच मुळामध्ये. आपल्याकडे प्रिय, मोद आणि प्रमोद अशा 3 संज्ञा एक आगगाडी जशी डब्यांची असते ना, तसे जोडून येतात. आणि त्याच्यामध्ये फार सुंदर असे आपल्याला जो आवडीचा विषय आहे, मात्र तो पारमार्थिक विषय. प्रिय, मोद आणि प्रमोद याला वेगळा अर्थ आहे. ज्या वेळेला आपल्या आवडीचा पारमार्थिक विषय, मग तो कर्मयोगानं लाभलेला असो, भक्तियोगानं लाभलेला असो, ज्ञानयोगानं किंवा राजयोगानं तो प्राप्त झाला की मनुष्य काय करतो? त्याला ती आवडीची वस्तू परमार्थाची दिसली की आनंद, जे एक अनुकूल सुखकर अनुभव चित्ताचा येतो, त्याला म्हणायचं प्रिय. आता जी वस्तू परमार्थामधली आपण पाहिलेली आहे ती प्रत्यक्ष आपल्याला लाभली तर तो आनंद शतगुणित झाला की नाही, त्याला म्हणायचं मोद. आणि एकदा जी वस्तू लाभलेली आहे ती कायम स्वरूपाची आपल्या जवळ राहावी इतकं आपलं चित्त शुद्ध करून त्यात कायम स्वरूपी त्या भावाने ती वस्तू धारण करणं, हा प्रमोद आहे. मोद आणि प्रमोद या पुढच्या पायऱ्या आहेत. या दोन्हीमध्ये मोद आलेला आहे. मोदकामध्ये तसा आनंद भरलेला आहे. कारण गणेश ओंकार हे पारमार्थिक स्वरूप आहे, ते भौतिक स्वरूप नाहीये, ते मृण्मयी स्वरूप नाहीये. आम्ही आमच्या समाधानासाठी ते प्रतीक केलेलं आहे, पण त्याची आपण प्रतिष्ठापना करतो. आणि मग भाव असा असतो की आता ती चिन्मयी मूर्ती झालेली आहे. प्रतिष्ठापनेला फार मोठा अर्थ आहे की आत्तापर्यंत ती मूर्ती मृण्मयी होती. मी सागर संगीत षोडशोपचार पूजा केली, शुद्ध भावानी केली. आता ती मूर्ती जागी झालेली आहे, चैतन्य त्या मूर्तीमध्ये आलेलं आहे. म्हणून किती भावानी तो भक्त जपत असतो त्या मूर्तीला, कारण ती केवळ मृण्मयी प्रतिकात्मक मूर्ती राहत नाही. हा अर्थ आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण भाव इथे ध्यानामध्ये असा घ्यायचा की मोद, जो आनंद आहे, जो आम्हाला त्या मोदाचा म्हणजे ब्रह्मानंदाचा लाभ करून देणार आहे, त्याचं प्रतीक काहीतरी असलं पाहिजे. म्हणून तो मोदक त्याला अर्पण करायचा. माणसं अगोदर आपल्याकडे पद्धत आहे की जो पुजारी असतो ना, उत्तर भारतामध्ये तर बहुतेक सगळीकडे ही प्रथा आहे आणि ती अतिशय महत्वाची आहे. दक्षिणेकडच्या काही मंदिरामध्ये ही प्रथा आहे. आणि सांगतो आपल्याला काय, तिथे ज्या वेळेला ईश्वराला भोग चढवायचा आहे म्हणतात, पहा, म्हणजे ईश्वराला प्रसाद नेतात, त्यावेळेला काय करतात माहिती आहे? तो जो पुजारी आहे ना, त्याला भरपूर अन्न सेवन करायला लावतात. पहिल्यांदा तो ईश्वराच्या अगोदर जेवतो. त्याचं कारण असं आहे की त्याला लाभ, त्याला मनामध्ये लोभ असा होऊ नये की मंदिरामध्ये मी आत गेलो, आता गर्भगृहाचे दरवाजे लावून घेतले, आता कोण बघते, हळूच खीर पिऊन बघूया ना. नाही, त्याला अगोदर तृप्त करूनच आत सोडतात. आणि मग तो स्वतः तृप्त झालेला असल्यामुळे अत्यंत तृप्त भावानं तो नैवेद्य दाखवतो आणि पूजाही करतो. हे अनेक मंदिरामध्ये परंपरेनं चालत आलेलं आहे आणि मोठा सुंदर अर्थ आहे. कारण माणसाचं मन कसं आहे हे आमच्या पूर्वसुरींनी ओळखलेलं आहे. मग इथे भावार्थ असा, या ज्या 4 गोष्टी सांगितल्या आपल्याला, म्हणजे दुर्वा आहेत, साळीच्या लाह्या आहेत, मोदक आहेत. पण मोदक असं आहे म्हणे, कुठल्या तरी तो राजा राणीच्या आपल्या अंगावर पाणी उडवायला लागला. जलाशयामध्ये दोघेही स्नानाला गेलेले होते तलावामध्ये, आणि त्यावेळेला ती म्हणाली मोदकही ताडय. त्यावेळी तो म्हणाला मोदकही ताडय, अरे कोण आहे रे तिकडे? ताबडतोब सगळे सेवक धावले, जा म्हणाले, ताटच्या ताट मोदक भरलेली घेऊन या.
मोदकाची ताटा आणल्यावर त्यांनी म्हणे तो उचलला मोदक आणि राणीच्या अंगावर एक एक मोदक मारायला सुरुवात केली. त्या राणीनं कपाळाला हात लावला. आता काय करायचं या राजाला? मोदकही ताडय म्हणजे मा उदकही ताडय, म्हणजे उदक म्हणजे पाणी, उदकानी म्हणजे पाण्यानी माझं ताडण करू नको, पाणी मला मारू नकोस, असा भाव त्याच्यामध्ये. आता त्याला संधीफोड करायची काही माहिती नव्हती. मोदकही म्हटलं आणा म्हणाला मोदक सगळे, मारतो राणीला मोदक. हे का सांगितलं आपल्याला? जोपर्यंत स्तोत्राचा किंवा उपनिषदाचा खरा अर्थ उलगडत नाही तोपर्यंत आपली उपासना त्या राजासारखी असते. लक्षात घ्या. ज्याला तो भाव उलगडला, ज्याला स्वरूपाकडे कोणत्या मार्गाने जायला पाहिजे हे कळलं, त्याचा अर्थ लक्षात आला, त्याला मग तो संधी आहे मा उदकही ताडय असं आहे हे कळलं, आणि मग मात्र तो खऱ्या अर्थानं आत्मोन्नत होऊ लागतो, सत्व गुणाकडे जायला लागतो. म्हणून आम्हाला सांगितलं समिधा वहावी. चौथं सांगितलं, जसं दुर्वा सांगितल्या, लाया सांगितल्या आणि त्याच्याबरोबर मोदक सांगितले, शेवटी काय सांगितलं? समिधा. आपलं आयुष्य शरीर एक समिधाच आहे अशी संकल्पना त्यात आहे. शेवटी लोकांच्या कल्याणासाठी ही समिधा आम्ही किती जाळणार, किती जाळावी? त्यातून जनसामान्यांचं काही कल्याण होणार का? म्हणून इदन्न मम राष्ट्राय स्वाहा अर्पण करायची असते ती. हा भाव आमच्या पूर्वसुरींनी प्रगट केलेला आहे. अग्नीचं स्वरूप अत्यंत शुद्ध असतं ना, कारण तो वर्णांच्या मध्ये आधी जो आहे तो आकार म्हटलेला आहे, तो अग्नीचा सुद्धा आहे. कारण अग्नी ही प्रधान देवता आहे. ऋग्वेदामधली 200 सूक्त अग्नीला दिलेली आहेत आणि त्याचा प्रारंभ अनीच आहे. अव माझं रक्षण कर असं म्हटलेलं आहे. त्याच्यातही अर्थ आहे, कारण नीतिमत्तेचा नियम करणारा वरुण आहे. अग्नी मधला अ आणि वरुणामधला व असं घेऊन अव हे पद तयार झाले. अव म्हणजे माझं रक्षण कर. मग इकडून कोणी सर्व बाजूनी काय येतील तर कोण कोण येत राहतील? विघ्न येत राहतील. मग काही जणांना वाटतं की पूर्वेकडून विघ्न कशी येतील बरं? कारण पूर्व दिशा ही सूर्याची आहे. सूर्य उदयाला येतो तसं ज्ञान येईल, पण ज्ञानाबरोबर अहंकार येण्याची शक्यता असते ना, म्हणून सावधान राहा म्हणून सांगितले. भावार्थ किती सुंदर आहे. ज्ञान थोडं जरी लाभलं तरी माणसाला लगेच अहंकाराने फुगायला होतं. ते होऊ नये म्हणून सांगितले. अव पुरस्तात म्हणायचं कारण ते आहे, प्रत्येक दिशेचा एक एक लोकाधिपती आहे, पण त्यालाही सांभाळायचंय आणि त्याच्याबरोबर येणार संपत्ती बरोबर येणारे दुर्गुण, ज्ञानाबरोबर येणारे दुर्गुण हे सगळे टाळायचे असा भाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून मग हा जो अग्नी आहे आणि वरुण आहे त्याच्यामधलं अ आणि व घेतलं आणि अव म्हणजे माझं रक्षण कर अशी प्रार्थना केली. आता ही प्रार्थना केल्यावर हा जो ऋषी आहे तो म्हणतो की माझी समिधा मी ईश्वरा तुला अर्पण करतो. मी दुसरं काही देणार. माझं आयुष्यच जर यज्ञ असेल तर माझा देह ही एक समिधाच झाली ना, ती अर्पण करून मला तृप्तता लाभली पाहिजे. इतका सत्वगुण, माझ्या सत्वगुणाचा परोत्कर्ष व्हायला पाहिजे. आणि मग हे सर्वार्थाने खरं आहे. म्हणून या चारही गोष्टी या गणपती उपनिषदामध्ये उलगडून दाखवल्यात. मग काय सांगितलं शेवटी? सगळ्यात शेवटी उत्तमातलं उत्तम फळ त्याचं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि काय सांगितलं? सगळ्या दोषापासून, विघ्नापासून, पापापासून, सगळ्यापासून आपलं रक्षण केलं जातं. मुक्त होतो हा साधक त्याच्यापासून. मग आपल्याकडे 4 प्रधान महापाप सांगितले. त्याच्यामध्ये एक आहे चोरी, दुसरं आहे असत्य भाषण, तिसरं आहे परस्त्री गमन आणि चौथा आहे मद्यपान, सुरापान. आता या मद्यपानाला काय सांगणार आपण? मग त्या गालिबनी तर म्हणून ठेवलेलंच आहे, हाय कंबक्तुनी पिईनी, त्यांनीच म्हटले ना. आता हे असले म्हणणारे म्हणजे म्हणण्यापुरतं एखादा शेरो शायरी पुरतं ठीक आहे ना, पण हे महापाप म्हणून सर्व स्मृती ग्रंथांनी आणि सर्व ऋषीजनांनी सांगितलेलं आहे. म्हणून मद्यपान करू नये. या 4ही पापातून माणसाची मुक्तता होते. परावियानारी माऊली समान
हे चित्तामध्ये नेमूनच गेलं म्हणाले तुकाराम महाराज. प्रश्नच कुठे येतो. म्हणून तुकोबांच्या पासून स्वामी विवेकानंदांच्या पर्यंत अनेकांना काढून बघा ना. असे प्रसंग नानकांच्याही आयुष्यामध्ये आले. अनेक संत आचार्यांची चरित्र काढून बघा. त्यांनी हेच सांगितलेलं आहे, मग माते मीच तुझा पुत्र नाही काय, माझ्यावर विवाह कसला करतेस, मीच तुझा पुत्र नाही काय. हा भाव आमच्या आचार्यांनी संतांनी प्रगट केलेला आहे, तो किती उदात्त आहे. म्हणून त्या महापापातून हा साधक मुक्त होतो. शुद्ध झालेला अशुद्ध काही करणारच नाही. एकदा सोनं शुद्ध, आमचे दाजी काका बसलेत पुढे, नगरकरी आहेत, अग्नीमध्ये ते सोनं घालून एकदा लखलखित करून काढलं, शुद्ध सोनं झळाळून निघालेलं. असा साधक असला पाहिजे, शुद्ध असला पाहिजे. मग म्हणून त्यात सांगितलेलं की चारी महापाप टाळा. दोष कायिक वाचिक मानसिक असतात. कसे असतात आपल्याला ज्ञात आहे का? चोरी करणं, हिंसा करणं आणि परस्त्री गमन करणं हे 3 कायिक दोष म्हणून सांगितले. तेच मनानी करणं हे मानसिक दोष म्हणून सांगितले. अट्टाहास करणं, खोटं बोलणं, कठोर बोलणं आणि अद्वा तद्वा बोलणं हे 4 वाचिक दोष सांगितलेले आहेत. माणसं प्रेमाने करतात. भांडण करायला माणसानं इतकं आवडतं. पुणेकरांना तर काय आवडतं म्हणून सांगा. आपली सगळी तर्कशक्ती, आपली सगळी ज्ञानशक्ती, आपली सगळी बुद्धिमत्ता विषय संपवायच्या ऐवजी तो आपली सगळी तर्कशक्ती पणाला लावून भांडत असतो आणि माझा मुद्दा कसा बरोबर आहे पटवून द्यायचा प्रयत्न करतो. एक सूत्र नारदांनी सांगितलं, वादो नावलंब्या. वाद करू नका. जो उपासक आहे, जो भक्त आहे, त्यांनी विषय चटकन संपून टाका. ताबडतोब संपायचा, तो लांबवायचा नाही, विषय संपवायचा, वाद करायचा नाही. म्हणून कायिक दोष असत, वाचिक असत, कोणत्याही स्वरूपाचे असत, सगळं टाकून दिले पाहिजे. मग जर 8 ब्राह्मणांच्याकडून यथार्थ रूपामध्ये या उपनिषदाचं जर कोणी आवृत्ती केली तर त्याला केवढं प्रचंड पुण्य लाभेल हेही उपनिषदाने सांगितले. पण त्यातला यथार्थ, सम्यक यथार्थ त्याचं आपल्याला रूप उलगडलं पाहिजे आणि यथार्थ त्याची आवृत्ती व्हायला पाहिजे. यात भाव महत्वाचा आहे. हे सगळं ज्या वेळेला होईल ना, त्यावेळेला त्या ओंकाराचं, त्या गणेशाचं साक्षात दर्शन आपल्याला घडल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर माणसं सामान्यतः अशी असतात की सहजगत्या होईल तेवढं आयुष्यामध्ये घडावं असं म्हणतात, कष्ट करून फारसं करत नाही. कुणी म्हणे एक ब्राह्मण तुलसीदासांच्याकडे गेलेला होता आणि तुलसीदासांना म्हणाला, महाराज मुलीचं लग्न काढले, घरी पैसे नाही आहेत, काय करू? तुलसीदास म्हणाले, अरे तुझी जागा चुकली येण्याची. कारण तुझ्यासारखा मी भणंग भिकारी, मी तुला काय देणार? पण म्हटले माझा एक मित्र आहे, त्याला मी चिठ्ठी देतो, त्याच्याकडे जा, तो कदाचित मदत करेल. तुलसीदासाने म्हणे चिठ्ठी लिहून दिली खानखानाला आणि हा गेला तिकडे आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, हा असा गरीब मनुष्य येतोय, याला मदत करा. आणि पुढे एक ओळ लिहिलेली होती, सुरतीय नरतीय नागतीय सब चाहत कोय. हीच चाहत आहे प्रत्येकाची इच्छा. काय? पैसा पाहिजे, भौतिक सुख पाहिजे, याच्या पलीकडे काही नको. त्यावेळेला म्हणे हा तो चिठ्ठी घेऊन त्या गेला. सुरतीय नरतीय नागतीय म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये योनीमध्ये निर्माण होणारे जेवढे जेवढे म्हणून असतात त्यांना भौतिक सुख हवी असतात, त्याच्या पलीकडे कुणी जायला तयार नाही. त्यावेळेला त्यांनी ती वाचली चिठ्ठी आणि ते म्हणाले, मी तुम्हाला मदत करतो, आपल्या कन्येचा विवाह उत्तम प्रकारे होईल, काही काळजी करू नका. आणि मग त्यांनी मदत सुद्धा केली. पण त्याला उत्तर लिहून पाठवलं. ही चाहत सगळ्यांची आहे ना, सगळ्यांच्या मनामध्ये हीच इच्छा आहे ना, पण तसं नाही आहे. कारण हुलसी गर्भ लेकर हुलसी फिराई, तुझी माता पोटामध्ये गर्भधारण करून अत्यंत कष्ट सोसून 9 महिने का वावरली? तुलसी सोसुत होय. तुलसीदासांसारखा अलौकिक महात्मा जन्माला यावा म्हणून तिनं तो गर्भधारण केला. अरे या सगळ्या योनी तू वर्णन केल्यास तुलसीदासा, पण त्याच्यामध्ये असा शुद्ध आत्मा जन्माला येतो बरं. सात्विक भाव असेल तर, सत्व प्रधान असेल तर. आणि तो ब्राह्मण म्हणाला, काय करायचंय?
दिली का मदत तुला? तुलसीदासांनी विचारलं. त्यावेळी म्हणाले, केवढी मदत केली, आपल्या चिठ्ठीमुळे, शब्दामुळे सगळं झालं. कशी दिली मदत? म्हणे असा हात वर करायचे आणि मान खाली घालायचे. हा, पहिल्यांदा हात वर, मान खाली, मग दान द्यायचं. तर त्यावेळेला यांना आश्चर्य वाटलं की ऐसी करणी खान नजू, म्हणून त्यांनी पुन्हा त्याला एक संदेश पाठवला की काय, हात जितका जो जो करो ऊपर करी, त्यो तो नीचे नैन. तुझे नेत्र हे खाली खालीच जायचे त्यावेळेला, असं का करायचंस रे? तर त्यावेळेला त्यांनी पुन्हा उत्तर लिहून पाठवलं, काय करू तुलसीदासजी, म्हणे हे दिलेलं सगळं देवानी दिलेलं आहे, म्हणून हात वर करायचं, देवा तूच दे म्हणून हात वर करायचं. पण जनाला भ्रम असा आहे की मीच देतो, म्हणून याते नीचे नैन, म्हणून मी खाली मान घालायचं, डोळे खाली करायचं की मी हे दान दिलेलं नाही. हात वर का? अरे देणे ईश्वराचे, हे रघुनाथाचं देणं आहे, हे कळलं पाहिजे ना. केवढा सुंदर आशय याच्यामध्ये. हा आशय तुम्हा आम्हाला उलगडला पाहिजे. आपल्या स्तोत्राला, आपल्या धर्मसंस्कृतीला, आपल्यातलं जेवढं जेवढं परंपरेचं चांगलं आहे त्याला नावं ठेवणारी एक प्रचंड शक्ती आपल्या समाजामध्ये, या शक्तीचा पाडाव करण्याची शक्ती गणेशाच्या कृपेने तुमच्या चित्तामध्ये धारण झाली पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. कारण एक आपल्याकडे असा प्रवाहच आहे की सगळ्याची कुचेष्टाच करायची. काय, कशाला गुढी उभी करायची? अरे मग काय करायचं? आणि हे म्हणणारे कसे असतात, हातात सिगारेट तरी असते, नाही तर दारूचा प्याला तरी असतं. मग हे करायचं का आमच्या पुढच्या पिढीनं? ओष्ठ शुभ्र नलिका घेऊन, धूम्र नलिका घेऊन चौकात उभं राहायचं का? गुढी पराक्रमाची असते, संकेत आहे, तो प्रतीक आहे, ते कळलं पाहिजे ना. आई वडील सांगतात ही गुढी उभी केलीस, असा संकल्प चित्तामध्ये धारण कर. संकल्पाची गुढी मोठी होत जाऊ दे आयुष्यामध्ये, आणि तो सात्विक संकल्प असू दे. प्रत्येक धर्माच्या बाबीला काही अर्थ आहे, तो समजावून घ्या ना. त्याच्यावर टीका कसली करता? अगोदरच आपला समाज इतका फुटलेला आहे, भिन्न झालेला आहे. एकत्वाकडे न्या त्याला, त्याला समष्टीकडे न्या. त्याचे तुकडे तुकडे करून व्यष्टी प्रत्येकाच्या हातामध्ये देऊ नका. म्हणून आपल्यासारखी जी श्रद्धेय मंडळी आहेत त्यांच्यावरची जबाबदारी आणखीन वाढते. उपासना व्यक्तिगत असू शकते, पण त्या उपासनेचा परिणाम चांगल्या स्वरूपामध्ये सत्वरूपाने समाजामध्ये उमटलाच पाहिजे. नाहीतर त्या उपासनेला अर्थ काय? नाहीतर स्वामी विवेकानंदानं एकांतात बसता आलं असतं ना जाऊन, आणि म्हणाले असते माझ्यापुरतं मी करीन. रामकृष्ण म्हणाले तुझी हाडं सुद्धा काम करतील. ज्या वेळेला म्हणे गेले विवेकानंद 1902 साली, शारदा माता होत्या आणि रडल्या, गळगळा पाणी निघालं डोळ्यातून की माझा हा लाडका पुत्र गेला म्हणून रडले आहेत शारदा माता. आणि साकडा असं घातलेलं आहे रामकृष्णाना की प्रभो तुम्ही मला आश्वासन दिलेलं आहे की हा गेला देह पडला तरी याची हाडं कामं करतील. आता जर तुमची खरं पुण्य असेल करून दाखवा. आणि केलं, घडलं पुढे. रामकृष्ण संघ इतका फोफावला, जगामध्ये पसरलेला आहे, आणि सत्वाची रेघ समाजामध्ये निर्माण केली. कशामुळे घडलं? नाहीतर आपल्या उपासनेला अर्थ काय? साधना करायची, उपासना करायची, कशासाठी करायची? समाजामध्ये काही चांगलं निर्माण व्हावं, आपल्या संस्कृतीची धारणा व्हावी, आपल्या संस्कृतीचं वर्धन व्हावं, आपल्या संस्कृतीचं संक्रमण व्हावं, आणि पुढल्या पिढीनं ते सानंद स्वीकारावं, आणि हातात आलेली संस्कृती आणखीन वाढवावी, वर्धिष्णू करावी, आणखीन संपन्न करावी, आणि दशदिशामध्ये ती न्यावी म्हणून प्रयत्न करायचा असतो. नाहीतर अर्थ काय या संकीर्तनाला? हे निरूपण ऐकलं या कानाने त्या कानाने सोडून दिलं, असा का अर्थ आहे त्याचा? असा मुळीच अर्थ नाही. बरं, उपासना तर दृढ होऊ देच, पण समर्थ म्हणाले तसं समर्थाची या सेवका कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे अशी ताकद त्याच्यातून निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आमच्या धर्मसंस्कृतीची टिंगल करणाऱ्यांना धडा शिकवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्येही निर्माण व्हायला पाहिजे. का होऊ नये ते? जर उपासना श्रद्धे अंतःकरणाने, आणि विज्ञानातली प्रत्येक गोष्ट तरी आम्हाला तरी कुठे कळते? तिथेही अंधश्रद्धेसारखेच विश्वास ठेवतात ना माणसं. पृथ्वी स्वतःवरती फिरते, दाखवा बरं सिद्ध करून. कोणाला अनुभव आलेला आहे?
पण तिथे शब्द प्रमाण आहे की नाही, आप्तवाक्यच प्रमाण आहे की नाही, मग आत्मसाक्षात्कार होतो असं आचार्य सांगतात, ज्ञानोबा माऊली सांगते, असलाच पाहिजे. आप्तवाक्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, शब्द प्रामाण्य मानलंच पाहिजे. ते सामर्थ्य या साक्षात ओंकार स्वरूप अशा अथर्व शीर्षामध्ये आहे. आपल्यावरची जबाबदारी किती पट वाढली आपल्या लक्षात आलं का? कारण या प्रवाहाशी झगडायचंय आणि धर्मसंस्कृतीचं संवर्धन आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये ही जी सूत्ररूपाने मांडलेली स्तोत्र आहेत अत्यंत आशयगर्भ आहे, अत्यंत त्याच्यामध्ये प्रचंड अर्थ दडलेला आहे. आणि तो उलगडून घेऊन, समजावून घेऊन, चित्तामध्ये धारण करून आपण तो प्रसृत करायचा आहे. पुढल्या पिढीना शहाणं करा. तुला काय कळते असं म्हणून चालणार नाही. पुढची पिढी हुशार आहे, प्रश्न विचारणारी आहे, त्यांच्या शंकांचं तुम्हाला समाधान करता आलं पाहिजे. यात काही तुला सांगून उपयोग आहे असं म्हणून चालणार नाही. आमची प्रतीक काय आहेत ती त्यांना उलगडून सांगता आली पाहिजे, अंशतः कविना आलीच पाहिजे. म्हणून या सगळ्याचं वाचन, या सगळ्याचं श्रवण, या सगळ्याचं मनन हे केलं पाहिजे. एवढा हा सगळा पसारा मांडून आदित्य प्रतिष्ठान आपल्या पुढे आले का? याच भूमिकेने आलेला आहे ना. आपल्या धर्मसंस्कृतीचं संवर्धन व्हावं, जोपासना व्हावी. जगामध्ये न झालेलं भक्तिकोश करायला घेतला. कशासाठी घेतला? हीच भूमिका आहे ना. आमचे पूर्वज कोण होते आणि त्यांनी काय केलं हे कळावं तरी. पिढ्यानपिढ्या ही दौलत राहणार आहे. आपल्या सगळ्यांचे उत्तरदायित्व नाही आहे का? एवढं आपण श्रवण भक्ती केली, आपलं उत्तरदायित्व नाही का? असं जर अलौकिक कार्य निर्माण होत असेल तर त्याला आपली एक समिधा आपणही द्यावी. 800, 900, 1000 मंडळी इथे जमतात. प्रत्येकाने असं ठरवलं एक पृष्ठदान 1000 रुपयाचं करायचं. 2-3 खंड झाले त्याच्यातून निर्माण. काय अवघड आहे. आणि आपल्यापैकी अनेकांना देता येणं शक्य आहे याची पूर्ण जाणीव माझ्या चित्तामध्ये. माझ्या इथे पुढे बसलेली मंडळी दिसतात, इतकं भरभरून दिलेलं आहे. माझा विजयकरांशी ज्यांनी त्यांच्या पत्नीने त्यांनी 1 लाख रुपयाची देणगी दिली. गेल्या कित्येक वर्षाचा आमचा स्नेह. असं नाही घडलं की ते आवाहन झालं आणि दिलं त्यांनी. कित्येक वर्ष ते माझे आप्तेष्ट आहेत. त्यांनी काम पाहिले, अंतःकरणातून जाणवलं हे सात्विक काम आहे, कुठेतरी द्यायला पाहिजे. आमचे नागपूरकर बसलेले तिथे. नागपूरकरांनी 50,000 रुपये दिले त्या कामाला. काय दातृत्व आहे, काय थट्टा आहे का? आमचे डॉक्टर आपटे बसलेले आहेत. किती द्यावं भरभरून. जिथे प्रवचनमाला असेल पहिलाच एक डॉक्टर आपटेंचा येतो. त्यांना आवडणार नाही, रागावणार, नक्की माझ्यावर रागावणार आहेत. कारण असं गुप्तदान देतात त्याचं कुठेही उच्चार करत नाही. ही कशी माणसं आहेत? इतकं प्रेम केले या आमच्या कार्यावर. हे आपलं सगळ्यांचं कार्य, हे देवाचं कार्य आहे, ते संपन्न करायला पाहिजे अशी कळकळीची विनंती आहे. कितीतरी ज्येष्ठ आमचे दाजी काका बसले, किती भरभरून प्रत्येक वेळेला मदत करा. आमचे वामनराव मोडक आहेत, गोहाड बसलेत. आमचे दादासाहेब दाणी बसलेत, आबा सबनीस बसले. किती जणांची नावं घ्यावी? सगळ्यांची नावं घेता येतील असं नाही. आमचे मोहनराव टोळ ज्यांनी 2 लाख रुपये त्या कमिशा फाउंडेशन तर्फे दिले, त्यांना जाणवलं हे सात्विक काम आहे, चांगलं आहे आणि कुठेतरी समाजाला उपकारक आहे, म्हणून तर आली ना देणगी. आपण सर्वांनी ती द्यावी अशी कळकळीची प्रार्थना मी आपल्या सर्वांना करतो. कारण फार प्रचंड काम, 1-1.5 कोटीचा प्रकल्प आहे. कुठेतरी आपली समिधा आपण त्याला द्यावी अशी कळकळीची प्रार्थना करतो. सक्ती मात्र नाही. हा फक्त प्रेमाचा, आपलेपणाचा आग्रह मी आपल्याला केला. ही आमची सगळी माणसं इतकी राबतात आणि कुठेही नाव आपलं यावं याची यत्किंचित ही इच्छा मनामध्ये नसते. त्यांना कळले अथर्वशीर्ष असं मला वाटतं. अंशतः का होईना कळलेलं आहे. सोपं नाही असं कळणं सुद्धा. माणसाला इतकं नावाचा हव्यास असतो. ही मंडळी इतकी राबतात. हे सगळं उभं करायचं म्हणजे काय भयंकर कष्ट आहे. पण कुठेही अपेक्षा नाही त्यांची की माझं नाव यावं, माझा गौरव गावा. अतिशय मी या सगळ्यांचं कृतज्ञ ऋणी आहे. कारण आपापले व्यवसाय सांभाळायचे आणि पुन्हा या मदतीला धावायचं हे सोपं काम नाहीये. गेले 9 दिवस आपण हे अथर्वशीर्ष सांगतो आहोत, गातो आहोत, याचं संकीर्तन मांडलेलं आहे. आणि या माध्यमातून कुठेतरी आपल्याला
जनजागृती करायची आणि हिंदू धर्म संस्कृतीची जोपासना करायची, हे निसंशय आहे. हा भाव आपल्याही मनामध्ये जागलेला असेल, याची व्यापकता ही आपल्या ध्यानामध्ये आलेली असेल, तशी उपासना आपल्या सर्वांकडून घडो. तसा शांत स्वभाव, शांती याच्यामध्ये फरक आहे. शांती म्हणजे शांत झालेला स्वभाव, शांती म्हणजे क्षमाभाव असा आहे. तो उभयता आपल्या चित्तामध्ये सर्वांनी धारण करावा आणि जेवढं जेवढं म्हणून यातलं चांगलं आहे ते घ्यावं, प्रसृत करावं, समाजामध्ये न्यावं, आपलाही उद्धार करावा आणि समाजाचं हित त्याच्यामध्ये साधावं, अशी कळकळीची प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. वक्ता बोलला, त्यांनी वाघयज्ञ केला की त्याला दक्षिणा द्यायची असते. मग मी दक्षिणा मागणार आपल्याकडे आज. ही दक्षिणा वक्ता पैशाची नाही मागत. कोणाला भीती वाटली असेल तर काळजी करायचं कारण नाही. हे कळकळीचं प्रेमाचं आवाहन केलं प्रतिष्ठानचं. पण जर वक्ता आणि श्रोता यांचा संवाद नसेल तर श्रवण भक्ती होत नाही. ती झाली, आपण किती प्रेमाने आलात आणि सर्व सूत्र समजावून घेऊन अतिशय तल्लीनतेनं एकाग्रतेनं, मला जाणवत होतं की किती एकाग्रतेनं मंडळी ऐकतायत. ही खरी श्रवण भक्ती आहे. मग अशा श्रोत्याकडे वक्त्यांनी निसंकोच मागावं. काय मागावं? की दक्षिणा मागावी. दक्षिणा हीच की वेळ काढावा. ज्यार्थी आपण इतक्या प्रेमाने आलात, आपल्या सगळ्यांच्या घरी अथर्व शीर्षाचं आवर्तन होत असणार, नक्की होत असणार, शंकेला जागाच नाही. पण ज्यांच्याकडे ते नाही आहे तिथे हे निर्माण करायचा प्रयत्न आपण करायचा आहे. ही आज मला दक्षिणा द्या. ज्यांच्याकडे अथर्व शीर्ष गायलं जात नाही त्यांच्या घरी ते गायलं जावं. ज्यांच्या घरी पसायदान गायलं जात नाही त्यांच्या घरी ते गायलं जावं. ज्यांच्या घरी गीतेचा एखादा अध्याय दररोज म्हटला जात नाही तो प्रतिदिनी म्हटला जावा. ही दक्षिणा आज तुम्ही सर्व श्रोत्यांनी, अद्वैत आहे आपलं खरं एका दृष्टीनं, पण ही दक्षिणा तुम्ही माझ्या ओटीमध्ये आज घालायची आहे. आणि ही सर्व दक्षिणा माझ्या ओटीमध्ये घातल्यानंतर प्रत्यक्ष हे काम जनसामान्यांच्या पर्यंत, तळागाळापर्यंत पोचेल असा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये ओंकार रूप गणेशाचं नाव असू दे. हीच आजची दक्षिणा मागायची. हा यज्ञ आता आज संपन्न होतोय. अत्यंत प्रेमाने आपण आलात. आपल्या विषयीचं ऋण व्यक्त करायला माझ्याजवळ खरोखरच शब्द नाही आणि मी उपचाराने म्हणतोय असं नाही. अत्यंत अंतःकरणापासून, आतल्या हृदयापासून म्हणतोय. हे पोटातून आलेले शब्द आहेत, ओठापुरते मर्यादित नाहीये. मी आपल्याबद्दल अत्यंत ऋणी आहे, कारण 9 दिवस मला तुम्ही संकीर्तन करायला लावलात आणि त्याचे उत्तमातले उत्तम संस्कार माझ्या चित्तावर आणि माझ्या वाणीवर केलेत. जन्मजन्मांतरीचं माझ्या ऋण आहे आपलं. कारण त्याच्याशिवाय वाणी शुद्ध होणार कशी आणि चित्त शुद्ध होणार कसं, हे संकीर्तन मांडल्यावर ते अवघं घडतं. आपल्याकडे नेहमी म्हणतात ना की वैजंती मालेला पावित्र्य कशामुळे लाभतं, तर ती विष्णूच्या गळ्यात पडल्यानंतर. बिल्वदलाला पावित्र्य कशामुळे लाभतं, तर शिवलिंगाला अर्पण केल्यानंतर. त्या दुर्वांना पावित्र्य केव्हा प्राप्त होतं, तर श्री गणेशाला अर्पण केल्यानंतर. तसं वक्त्याचा सन्मान, वक्त्याची शुद्धता कशातून प्रस्थापित होते, आपल्यासारख्या जाणत्या, नेणत्या आणि ज्ञात्या श्रोत्यांच्यामुळे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं, गजाननाच्या साक्षीनं आपल्या सर्वांचं ऋण आज मी शिरोधार्य करतो. प्रतिष्ठानवरचं आपलं प्रेम असंच नित्य वर्धिष्णू हो, अशी त्या ओंकाराच्या ठाई प्रार्थना करतो. पुन्हा एकदा ऋण शिरोधार्य करून विरमतो. मंगलमूर्ती मोरया.